राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वैवादितं गगनसदृशं ततोमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज श्री क्षेत्र शिवेवाडी या ठिकाणी हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या निमित्तानं पहिल्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. तर या सेवेच्या निमित्तानं महाराज या ठिकाणी मला वाटतं 9व्या अध्यायाचं एक पारायण होणार आहे. तर त्या अनुषंगानं मी 9व्या अध्यायामधली पहिलीच ओवी निरूपणासाठी घेत आहे. तर आधी ओवी काय आहे, तर ओवी अशी आहे, तरी अवधान ऐकले दिजिये मग सर्व सुखास पात्र होईजे, हे प्रत्युत्तर माझे उघड ऐका. मौली काय म्हणते बघा, तुम्ही मंदिराच्या ठिकाणी आल्यानंतर आधी तुमचं लक्ष पाहिजे. तरी अवधान ऐकले दिजिये मग सर्व सुखास पात्र होईचे, म्हणजे ती संपूर्ण सुख तुम्हाला प्राप्त होतील. आणि हे मी प्रतिज्ञा करून मौली सांगतो म्हणते, सर्व सुखास पात्र होईचे हे प्रतिज्ञा तर माझे उघड आहे का. कारण कसं आहे, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावे पंढरी, ज्ञान होई अज्ञानासी ऐसा वर या टिकेसी, ज्ञान होई मुडा अतिमूर्ख द्या दगडा, आणि वाचेल जो कोणी जणी त्यासी लोटांगणी. संत जनाबाई काय म्हणतात, जर ज्ञानेश्वरीची ओवी तुम्हाला वाचता नाही आली, पण जो कोण ज्ञानेश्वरी ओवीनं बोट फिरवेल आणि बोट फिरवण्याचं काम करेल त्याला मी लोटांगण घालायला तयार आहे. इतकं ज्ञानेश्वरीचं महत्व आहे. आता याच्यानंतर तुमचा हरिपाठ होईलच. आपण चहुरीला जा ना म्हणतो महाराज, जा ना शब्दाचा तत्वज्ञानानं सांगितलं अर्थ ज्ञान, हरि कोण आहे, हरि ज्ञान रूप आहे. चहुरीला जा, साही शास्त्री कारण, 6 शास्त्र कारण रूपानं हरला जातात आणि 18 पुराण हरीची गाती, म्हणजे 18 पुराण सगुण रूपानं हरला जातात. 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत आणि 18 पुराण आहेत. 4 अधिक 6 10 आणि 10 अधिक 18 28 असं युगे 28 आहे. ही जी संपूर्ण ज्ञानेश्वरी आहे ही ओम या शब्दात गुंतलेली आहे. ओम म्हणजे काय, ओम म्हणजे आकार उकार मकार अर्धगोलाकार ही जशी 3.5 अक्षर आहेत, तसं मला सांगा मुहूर्त किती आहेत, 3.5 आहेत. शक्तिपीठ किती आहेत, 3.5 आहेत. हा देह किती हात आहे, 3.5 हात आहे. तसं ज्ञानेश्वरीतली कोणती ओवी घ्या, ती 3.5 ओळीची आहे. ती ओव्या थोड्या कशा आहेत ह्या तुमच्या कानावर घालतो आणि मग मी माझ्या विषयाकडे येतो. मी ओवी कुठली घेतली, तरी अवधान ऐकले दिजिये मग सर्व सुखास पात्र होईजे, हे तुझे तर माझे उघड ऐका. पहिल्या अध्यायामध्ये पहिली ओवी आहे, ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाध्याय, जय जय सुसंवेदा आत्मरूपा देवा तुची गणेशू, सकलात्मती प्रकाशू म्हणे नवदासू अवधारती. हे शब्द ब्रह्मशेष, त्याची मूर्ती सुवेश, ते वर्णोपू निर्देश मिळवत असे. म्हणून जाण तेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लो
संतोषी किंवा प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे ते सारथ्य परमार्थाचे कथस किंवा जे जे भेटे भूत ते म्हणजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाणावा किंवा तैसा मी हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांताची कामो विषय किंवा मला तैसे येण्याचे शरीरे येणे सरे की मोळा येर झाले चिरापडे किंवा ते राजन मोली बोलते नवल हंकाराचे गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचे किंवा 18 श्लोक आहे यत्र योगेश्वर हा कृष्ण यत्र पाता धुरा तत्र श्री विजय भूती ध्रुवाने ती मिती मोह त्या बोला संजय म्हणे जे एरे राचे मी नेणे तरी आयुष्य देते जिने ते पुढे केला चंद्र देते चंद्रिका शंभू देते अंबिका संत देते विकास नीतीने दया देते धर्म तुमच्या मनात आधी दया निर्माण व्हावं लागते तेव्हा तुमच्यातनं धर्म होतो दया देते धर्मू सुखा धर्मू सुखी पुरुषोत्तमू अधिदैसा वसंत ते वने तेथे सुमणे पालंगणे सारंगाची आणि महत्वाची ओवी बोलण्यास लागली गुरु तेथे ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अधिदैसे किंवा शेवटची ओवी आहे ज्ञानेश्वरी शके 12 शके 12 ते टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा लेखू झाला त्या ओवी मी का सांगितल्या त्यातली कोणती ओवी घ्या ती 3.5 ओळीची आहे एखादा पुस्तक वाचलं आपण काय म्हणतो 15 वाचलं 20 वेळा वाचलं तसं कंटा पण ज्ञानेश्वरीचं महत्व काय त्याची गोडी संपत नाही संत तुकाराम महाराज एकदा संत जगनाडे महाराजांकडे गेले आणि जगनाडे महाराज म्हणले चला म्हणले पंढरपूरला जाऊया म्हणले संत जगनाडे महाराज म्हणले ह्या वर्षी थोडी शेतीची काम आहे म्हणजे पुढल्या वर्षी महाराज जाऊ म्हणले पुढल्या वर्षी संत तुकाराम महाराजांच्याकडे गेले चला म्हणले मागल्या वर्षी येतो म्हणला नाही ह्या वर्षी चला म्हणले अहो ह्या वर्षी जरा मुलांची नावं म्हणली शाळेत झाली पुढल्या वर्षी येतो तिसऱ्या वर्षी संत तुकाराम महाराजांच्या घरी गेले चला म्हणले 2 वर्ष झाले येतो म्हणला आला नाही ह्या वर्षी चला म्हणले अहो ह्या वर्षी काय येतोय म्हणले ह्या वर्षी म्हणले माझी बायको म्हणजे माझं बिराडला आहे चौथ्या वर्षी येतो म्हणले चौथ्या वर्षी संत तुकाराम महाराजांच्या घरी गेले चला म्हणले 2-3 वर्ष झाले येतो म्हणला आला नाही अहो ह्या वर्षी काय येतोय म्हणले आणखी काय आलं म्हणले अहो ह्या वर्षी म्हणले मी आजारी आहे त्या वर्षी संत तुकाराम महाराज पंढरपूरला गेले पंढरपूरला जाऊन आले आणि जाऊन आल्यानंतर त्या आंब्याच्या झाडाखाली एक आंब्याचं झाड होतं त्या आंब्याच्या झाडाला संत तुकाराम महाराजांनी आपल्या हाताची पायाची मिठी मारली तिकडे संत जगनाडे महाराज आले संत जगनाडे महाराजांचं लक्ष संत तुकाराम महाराजांकडे गेलं आणि संत तुकाराम महाराज म्हणले महाराज हे काय केलंय म्हणले संत तुकाराम महाराज म्हणले मला झाडानं धरले म्हणले काय म्हणले मला झाडानं धरलंय म्हणले त्यावेळी संत जगनाडे महाराज म्हणले तुम्हाला झाडानं धराय नाही तुम्ही झाडाला धरले म्हणले त्यावेळी संत तुकाराम महाराजांनी आपल्या हाताची आणि पायाची मिठी सोडली आणि खाली उतरले आणि संत जगनाडे महाराजांना सांगितलं तुम्ही संसाराला मिठी मारली तुमची जरा संसाराची मिठी ढिली करा म्हणजे तुमचं पंढरपूरला जाणं होईल पण काय झालंय तिथं आपलं लक्ष नाही आंब्याच्या झाडाला मोहर लागतो ना तेवढा आंबा लागत नाही एवढा आंबा लागतो एवढं मोठं होत नाही एवढं मोठं होतात तेवढं पाडायला येत नाही एवढं पाडायला येतात तेवढं सगळं पिकत नाही आणि जेवढं सगळं पिकतात त्या सगळ्या पिकलेल्या फळाला पक्षी काय तोच मारत नाही एखाद्या फळाला पक्षी तोच मारतोय तशी परमेश्वरानं तुम्हाला तोच मारले असेल कारण इथे याला सुद्धा भाग्य असावं लागतं मागे धर्माची पुण्य असावं लागते आणि सद्गुरूची कृपा असावी लागते पण काय झालं तिथं लक्ष आपलं नाही म्हणून तरी अवधान एक ते दिजे मग सर्व सुखास पात्र होईल मला सांगा माणूस काळा असेल का तर सावली कसली पडते हो काय आणि माणूस गोळा असेल तर सावली कसली पडते काय त्यानं सावली सुद्धा भेद केला माणसात भेद आपण निर्माण केला माणसात भेद आपण निर्माण केला पूर्वीच्या काळची घटना आहे त्या काळात पूर्वीच्या काळी आपल्याकडे फारसं मोबाईल नव्हतं मोबाईल फारसं नव्हतं 50-60 वर्षापूर्वी काय करायचं गावात एखादी घटना घडली तर दंडी दिली जायची पार कट्ट्यावर देवाच्या कट्ट्यावर किंवा शाळेजवळ दंडी दिली जायची त्या काळात एका माणसाचं पैशाचं पाकिट हरवलं मग ती दौडी दिली गेली आणि त्याला काय सांगितलं माझं पैशाचं पाकिट हरवलं ज्याला आपण सांगितलं तर आम्ही 100 रुपये बक्षीस देणार नाही बऱ्याच जणांनी ती बातमी ऐकली
दुसऱ्या दिवशी एक जण तळम उडत नाही इकडे शिबेवाडीकडे आला. येता येता त्याला ते पाकिट सापडलं. तो म्हणला ज्याचं पाकिट आहे त्याला दिलं पाहिजे म्हणून त्याला ते पाकिट द्यायला गेला. ज्याला पाकिट सापडलं त्यानं त्याच्याकडे दिलं आणि ज्याला पाकिट ज्याचं होतं त्याच्याकडे दिल्यानंतर तो म्हणला हे तुमचं पाकिट घ्या म्हणला आणि माझं बक्षीस द्या. त्यानं ते पाकिट मला उघडलं. त्या पाकिटामध्ये 500 रुपये होतं. त्याच्या लक्षात आलं आता 100 रुपयाला द्यायला लागणार. ज्याला पाकिट सापडलं त्याला उत्तर दिलं त्या पाकिटामध्ये 600 रुपये होतं म्हणला 100 रुपये तू काढून घेतला. तो नाराज झाला. शिबेवाडीच्या हनुमानाच्या मंदिराला आला. त्याला एक महाराज भेटले. अहो काय झालं म्हणले. जुना काळ होता. महाराज म्हणले काय झालंय. अहो काय नाही म्हणले माझं पाकिट त्याला हरवलं तर तुम्ही मला सापडलं मी त्याला दिलंय म्हणले पण माझं बक्षीस दिलं नाही म्हणले. ते म्हणले न्यायालयाकडे जावा. जुना काळ होता. न्यायाधीश हुशार होता. प्रामाणिक होता. पैसे खाणारा नव्हता हे सांगलं. न्यायाधीशाला बोलवलं. तुमचं काय झालं म्हणले. माझं पाकिट हरवलं म्हणले. तुमचं काय झालं. माझं पाकिट सापडले म्हणले. दौंडी पण दिली त्याला मला विनंती दिली सरपंच म्हणाले. त्या ठिकाणी परत ज्याचं पाकिट होतं त्याला परत वार घातला आणि न्यायाधीशाला सांगितलं न्यायाधीशाच्या पाकिटामध्ये 600 रुपये होतं. न्यायाधीश हुशार होता. जुन्या काळात होता. पैसे खाणार होता. न्यायाधीशाला दिलं तुझं का. न्यायाधीश म्हणला तुमचं हरवलेलं पाकिट 600 रुपयाचं आहे. त्यांना सापडलेलं पाकिट 500 रुपयाचं आहे. त्यामुळे हे पाकिट तुमचं नव्हतं. हे पाकिट सरकारने जमा करा आणि ज्याला पाकिट सापडलं त्याला सरकारमध्ये 500 रुपये बक्षीस द्या. केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले ऐसे संत एकनाथ महाराज म्हणतात. काय रामकृष्ण हरिमंत्र आता चालू होता. मी तुम्हाला सांगून टाकतो. रामकृष्ण हरिमंत्र फळण्यात फार वेळ लागतो. रामकृष्ण हरिमंत्र फळण्यात फार वेळ लागतो. राम म्हणाला राम दिसला पाहिजे. कृष्ण म्हणाला कृष्ण दिसला पाहिजे. हरी म्हणाला विठ्ठल दिसला पाहिजे. अशी तुमची अवस्था झाली पाहिजे. तुम्ही वैवाहिक असताना देवाचं नाव घेतलं तरी फलाची प्राप्ती मिळते. तुम्ही म्हणा देवाचं नाव घेतलं तरी फलाची प्राप्ती मिळते. तुम्ही प्रवचनातून कीर्तनातून काकड्यातून किंवा आता नाम तपासणं नाम जर फलाची प्राप्ती मिळतेच मिळते. आणि तुम्ही वारीतून पंढरपूरला जाताना प्रकटपणे उघडपणे नाव घेतलं तरी फलाची प्राप्ती मिळते. त्यानंतर तुम्ही वारकरी होऊन देवाचं नाव घेतलं तर फलाची प्राप्ती अति जलद मिळते. म्हणून म्हणले उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वरले क्षेत्र महिने ऐसी चंद्रभागा ऐसा भीमा तीर ऐसा विठेवर देव कोटी ऐसे संत ऐसे हरिभक्त ऐसा नाम हो सांगा बोले. तुका म्हणे आम्हा नाताकाने पंढरी निर्माण केली दिली. पंढरपूर तुमच्या जगात निर्माण केलं. पण काय झालं तिथं आपलं लक्ष नाही. आता मला वाटतं हा सप्ताह 22 वर्ष झाला. महाराज त्या ठिकाणी रौप्य महोत्सव तुमचं चालू होणार 2-3 वर्षांना. नाम जर मी तुम्हाला काय म्हणावं वैवाहिक असताना ज्ञाता अभिमानाची कथा सांगत बसत नाही. तुम्ही मनात देवाचं नाव घेतलं तरी फलाची त्याला वारकरी होऊन देवाचं नाव घेतलं. वारकरी होऊन तर फलाची प्राप्ती अति जलद मिळते. पण काय झालं तिथं सुद्धा आपलं लक्ष नाही. मला इथं आलेला अनुभव सांगतो तुम्हाला. मला 4 वर्षापूर्वी मला मी या ठिकाणी आलो. त्या हनुमानाच्या मंदिराच्या ठिकाणी माझं प्रवचन झालं होतं. तर इथून मी ज्यावेळी इकडे गेलो तर मला माझी आळंदीमध्ये प्रवचनाची सेवा माऊलीच्या मंदिरामध्ये इथून गेल्यानंतर 2 वर्षानं माऊलीची त्या ठिकाणी माझी सेवा. तर कसं आहे मग मी बोलून गेलो की ह्या नव्यामध्ये आणखी बोल आहे. पाहे पाहतो पवित्र आणि गोड पासी तुझे जे आड होते मोची अशुद्ध काय शिवी. दूध पवित्र आणि गोड आहे म्हणून ते अभिषेकला योग्य आहे. दूध पवित्र आणि गोड आहे म्हणून ते अभिषेकला योग्य आहे. पासी तुझे जे पदरा गोचीड अशुद्ध काय शिवी म्हणजे काय ती गोचीड आहे. ती गाईच्या स्तनाजवळ आहे. म्हशीच्या स्तनाजवळ आहे. ते रक्त प्राशन करत आहे. स्तन तिथंच आहे. तशी समाजामध्ये काही नास्तिक माणसं असतात. काही वाईट विचाराची माणसं असतात. कारण सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडायचं असेल तर पाणी आधी स्वच्छ पाहिजे. महाराज पाणी फक्त स्वच्छ असून चालत नाही. पाणी स्थिर पाहिजे. पाणी स्थिर असेल तर त्याचं सूर्याचं प्रतिबिंब दिसणार.
तसं अध्यात्मामध्ये असताना तुमचं मन धरून चालत नाही. हे स्थिर आणि शांत लागतं आणि मग स्थिर आणि शांत झालं की मग त्याची एंट्री होती. मोठो पैसा मी हृदयामध्ये राहू असता सर्व सुखाचा राहू की भ्रांताची कामो विषय. आता इथे माता भगिनीला मी तुम्हाला सांगतो, मातेच्या गर्भामध्ये 5 महिन्याचा मोसमचा वेळ असतो. त्याला 7 महिने झाले की जीवावस्था प्राप्त होते. म्हणजे 7व्या महिन्याचं मूल जगतं. 7 ते 9 या 2 महिन्यामध्ये ते बालक त्या देवाला विनवणी करतं की माझी गर्भातून तू सुटू का कर. बाहेर आले की देवा मी तुझं नाव घेतो. मग त्या मुलाला जन्म दिला जातो आणि मग जन्माला जन्म दिल्यानंतर काय करतात, त्या महिला त्या बालकाला जुन्या बाळूच्या घेतात, नव्या कपड्यात घेत नाहीत. त्याला जुन्या बाळूच्यात का घेतात तर त्यामागचं कारण असं आहे, त्या बालकाची कातडी कोवळी असते आणि कोवळ्या कातडीला नवं कापड चालत नाही म्हणून जुन्या बाळूच्या घेतात. मग 5व्या दिवशी 5वी घातली जाते. आधी नाही 7वी येते. मला विषय निघाला म्हणून ती 7वी नाही आहे. मग तिला तुम्ही 7वी का म्हणता? तिचं नाव षष्टी आहे. षष्टी. मग तिला 7वी का म्हणता तर ती जी 7वी होती, जी षष्टी होती, ती रावणाला पाय ठेवायचं काम करायची. आणि एक वेळ काय झालं, रावण ज्यावेळी घरामध्ये गेला त्यावेळी ती षष्टी म्हणजे ती 7वी आली. आणि त्याच वेळी एका बालकाचा जन्म झाला आणि त्या बालकाचा जन्म झाल्यानंतर त्याचं ललाटीचं असणारं भविष्य लिहिण्याकरता ती षष्टी बाहेर गेली आणि तिला यायला थोडा उशीर झाला. आणि त्यावेळी रावण म्हणाला हे 7वे वगैरे गेली तेव्हा तिला 7वी म्हणतो. तर ती षष्टी काय म्हणली, मी बालकाचं भविष्य लावायला येतो. मग आमचं भविष्य सांगा म्हणजे राहून आमचं भविष्य काय. षष्टीला सांगितलं मला भविष्य लिहायचा अधिकार आहे, सांगायचा अधिकार आहे. मग आम्ही कसं ओळखायचं आपलं भविष्य. षष्टी म्हणजे मला सांगायचा लिहायचा अधिकार सांगायचा नाही. मग या महिला काय करतात, देवाला माहिती असेल त्या ठिकाणी ज्यावेळी 5वी असते त्या ठिकाणी तुम्ही एक ज्योत लावता, तो समय लावता आणि तिला वही पेन ठेवता, वही आणि पेन ठेवता. आणि त्या समयतीमध्ये उजेडात काय झालं, उजेडामध्ये तिला ते भविष्य लिहिता यावं म्हणून तुम्ही तिथं हळदी कुंकू ठेवता. मग त्या षष्टीनं सांगितलं तिथलं कुंकू घ्यायचं आहे. रामाला सांगितलं काय तिथलं कुंकू घ्यायचं आहे, ते कुंकू तुमच्या हातावर घ्यायचं आहे, त्याला पाण्यानं असं हे करायचं आहे. मग ते काय होतं तुमच्या हातावर अस्पष्ट अशा रेषा दिसतात. म्हणून तुम्ही बोलायला हात दाखवतो बाबा आमचं भविष्य काय. षष्टीने सांगितलं मला लिहायचा अधिकार आहे, वाचायचा अधिकार नाही. ती तुमच्या कर्मानुसार तुमचं भविष्य होत असतं. मग 12व्या दिवशी बारसे घातलं जातं. बारसे झाला आत्ती असते. आत्तीने सगळे महिला आत्ती म्हणून बोलवता. मग आत्तीच्या पाठी मुख्य मारतो काय मारतो, त्या जीवनाला नाव नव्हतं ठेवलंच कुठून मग आत्तीच्या पाठी मुख्य मारतो. म्हणजे काय, जन्माला आलं की जुनं, जाताना नवं. 12व्या दिवशी नाव ठेवलं जातं. आता 12 दिवस झाले की नाव पुसलं जातं. आता 12 दिवस राहिलं. इथनं कृष्ण हॉस्पिटलला नेलं की आमचं नाव उघडलंय. मुळे आले, प्रेत आले, देव ते आता नाव घे, शाळेला गेल्यावर नाव घे, शाळेतनं आल्यावर नाव घे, जरा मोठा झाल्यावर नाव घे, ह्याला नोकरी लागल्यावर नाव घे, याचं लग्न झाल्यावर नाव घे, ह्याला मुलं झाल्यावर नाव घे, ह्याचा मुलं शाळेत गेल्यावर नाव घे, त्याच्या मुलाचं लग्न झाल्यावर नाव घे. तरी काय नाव घेत नाही. मग परमेश्वर काय करतो, संसारावर ठेप देतो. ती ठेस नाव घेण्यासाठीच असते. सीताबाईला जो मोहदार कशाला झाला, अन्नाला झाला नाही. मला सीताबाईला मोहदार अन्नाला झाला नाही तर अन्नाच्या पाठीत 2 सोने टिपके होते, ते 2 सोने टिपक्याचा मोह झाला. मग सीताबाईला रावणाला पळवून गेलं. हनुमान जयंती त्याचं नाव घेतलं तर काय झालं, रावणाला पळवून गेलं. पळवून गेल्यानंतर त्या अशोकवनामध्ये रावणाची पत्नी मंदोदरीला असं वाटलं की माझ्या पतीला मोह झाला, माझ्या पतीला मोह झाला. अशी सीताबाई आहे तरी कोण. मग ती लक्ष्मीला आपल्या 2 दासीने घेऊन त्या ठिकाणी गेली आणि 2 दासी एका साईडला एक दासी होती, दुसऱ्या साईडला एक दासी होती. आणि मंदिराला प्रश्न केला सीताबाईला. सीताबाईला पळवून आणलं. पळवून आणलं तर माणूस भेदरत आहे. सीताबाई शांत होत्या. शांत होत्या सीताबाईला मंदोदरीला प्रश्न केला, तुम्ही इतकं शांत कसं काय, तुम्ही कोणाचा निंदा केला. सीताबाईने उत्तर दिलं, मी माझ्या पतीचं माझ्या प्रभूचं निंदा केला. मग मला सांगा म्हणजे तुमच्या डाव्या हाताला जेवढे प्रभुरात्र आहेत काय तर तिच्यामध्ये प्रभुरात्र आहे म्हणून सांगितलं. तुमच्या उजव्या हाताला आहे तिच्यामध्ये प्रभुरात्र आहेत काय
तर तिच्यामध्ये जर फोटोग्राफर आहे म्हणून सांगितलं. मग मला सांगा म्हणजे या रावणानं तुम्हाला बघून आणत्या रावणाची मी धर्मपत्नी आहे, माझ्यामध्ये फोटोग्राफर आहेत काय? सीतारामाने उत्तर दिलं तुमच्यामध्ये फोटोग्राफर आहेत. मग मला शेवटचं सांगा म्हणजे या सीतारामाला रावणानं बघून आलं त्या रावणामध्ये राम आहे का? सीतारामाने उत्तर दिलं रावणामध्ये राम आहे. रावणामध्ये राम आहे म्हणजे सरकार. सीतारामाने उत्तर दिलं त्याच्यामध्ये काम वाचणं आहे. काम वाचणार रूप झाली की रामच आहे. म्हणून एखादी माता आपल्या मुलाला दुर्पान करत होतं, तर्पण करत होतं, तर तिचा नवरा किंवा पती समोर असला तर ती माताला आपण झाकून घेते. त्या मागचं सुद्धा कारण असं त्या नवऱ्याची काम वाचण्याची नजर त्या मुलावर पडू नये हे तेव्हा चालत आलंय. पण तिथं सुद्धा आपलं लक्ष पूर्वीच्या काळापर्यंत माझा मोबाईलवरून माझी मी बोलून गेलो. मग आम्ही खरं सांगतो मोबाईल तुमच्या खिशात आहे. पण मोबाईलला तुम्हाला खिशात ठेवलंय तुम्ही अंतर्मुख विचार करा. अंतर्मुख विचार करा. मोबाईलला तुम्हाला खिशात ठेवलंय. पूर्वीच्या काळी मोबाईल वापरत होतो. पिंगळा पिंगळा काय म्हणायचो? पिंगळा बोलतो काय म्हणतो पिंगळा? घे 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 हरिनाम घे माया तू सोड मध्ये हात लावून नशिबाला तुरे ठाई ठाई या संसारा पायी घरदार पैसारखा सरायचं ठेवायचं बरे का? माणूस मेल्यावर संग येतो मातीचा मडे का? घे 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 हरिनाम घे माया तू सोड दे हात लावून नशिबाला तुरे ठाई ठाई या संसारा पायी तुम्ही म्हणता घरदार सराईतच ठेवायचं सार. माणूस मेल्यावर त्याच गावाबाहेर घरे. घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावून नशिबाला तुरे ठाई ठाई या संसारा पायी माझी आई माझे वडील आणखी जरा मोठं झालं माझी बहीण लाडकी बहीण माझी बहीण आणखी जरा मोठं झालं माझा भाऊ देह काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय. आणखी जरा मोठं झालं माझी बायको माझी मुलं त्या ढोळ करता होतो तो देवाचं नाव. म्हणून म्हटलं घे 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 हरिनाम माया तू सोडून दे हात लावून नशिबाला तुरे ठाई ठाई या संसारा पायी वसुदेवाला सकाळी पारी हरिनाम बोला जागा हो माणसा वेळ फार झाला. अचानक वैरी घातली गावा. वैरी कधी घाला सांगता येत नाही. पण मुखामध्ये देवाचं नाव असेल तर वैरेची सुद्धा ताकद होणार नाही. असा तो एक वारकरी होता, तळमावल्याचा होता. बऱ्याच म्हणला काय वारीला कडे जायचं होतं. त्यानं काय केलं, यावेळी जरा म्हणलं शेतीची कामं आहेत, तू काय करायचं आपल्या झाडाला पहिले 5 आंबे लागले की पांडुरंगाला पाठवायचं. एक वेळ त्याला सवड झालं नाही. त्यानं कोलवडच्या माणसाला सांगितलं की मला जरा सवड नाही 5 आंबे तर पांडुरंगाला घेऊन देईल. तो म्हणला मी वारीला जाणार आहे. त्याच्यावर त्यानं ते आंबे दिलं आणि ते आंबे घेऊन गेला. पण झालं कसं, तो इथनं मिरजत गेला आणि त्याला भूक लागली. त्याने त्याला आंबा खाल्ला. पुढं सांगोला गेला, आणखी भूक लागली. त्यानं आणखी एक आंबा खाल्ला आणि पुढं पंढरपूर गेला. मला जास्त भूक लागली, त्याला आणखी एक आंबा खाल्ला आणि देवाला म्हणला काय, त्यानं मला 5 आंबे दिलं. पण काय झालं मला लागली भूक. मी 3 आंबे खाल्ले आणि देवा तुला 2 आंबे घे. आणि हा वारी करून घरी आला. तो वारकरी म्हणजे त्याच्या घरी गेला. अरे म्हणजे तुला 5 आंबे दिलं देवाला दिलास काय. तो मला खरं सांगू मला भूक लागली, मी काय केलं 3 आंबे खाल्ला आणि देवाला 2 दिला. याला सोड झाली. हा पंढरपूरला गेला आणि देवाला म्हणला देवा खरं सांग मला तुला आंबे किती मिळाले. देव म्हणला मला 3 आंबे मिळाले. हे नाही म्हणलं तुला 2 आंबे दिले मला सांगितले मला मित्रांनो माझ्या, तुला 3 कसं मिळालं. देव म्हणला त्यानं जे 3 खाल्लं ते मला मिळालं.
त्याचा आत्मा शांत झाला. म्हणते तैसा मी हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा राम की भ्रांताची कामोशी. की दादा हनुमानचं तुझं जयंती चालू सांगतो. एकदा काय आलं, सीतामाई कुंकू लावत होत्या. पूर्वीच्या महिला कुंकू असं भांगात टाकायच्या. त्या ठिकाणी हनुमान जे होते, हनुमानचं लक्ष सीतामाईंच्याकडे गेलं. सीतामाईला म्हणाल्या तुम्ही कुंकू भांगात काय टाकाय? सीतामाई म्हणले यामुळं माझ्या पतीचं म्हणजे प्रभूचं आयुष्य वाढणार आहे. हनुमानने तेवढंच आहे आणि कुंकुम केसरी पाणी केलं आणि त्या पाण्यामध्ये आपली उडी मारली. म्हणून हनुमानाची मंदिरं जिकडे दुसरीकडे दिसतात ती कुंकुम केसरी कलरमध्ये दिसतात. कारण तुम्ही जर दुसरा अध्याय महाराज वाचला असेल, दोस्त भाव लहान होतो मूर्तिमंत शंकरू सारथी षडंगरू अर्जुनेसी. दोस्त भावावर जो शंकराच्या रूपात जो आहे तो हनुमानजी. काय होतं, हनुमानजी आई अंजनी माता. अंजनी मातेला काय होतंय, हनुमानजी एकदा विचारतात. अंजनी मातामध्ये हनुमानला कोणीकडे गेलता? हनुमान म्हणते मी रणांना गेलतो. तिकडे काय करायला गेलता? तर ते मी गीता काय करतो. हनुमानजीला घ्या. अंजनी माता म्हणजे आम्हाला थोडी सांग म्हणली गीता काय सांगितलं ते. काल कुठं आला नाही म्हणले. आपला मुलगा लहान जर बाहेर गेला तर आपण विचारतो कुठे गेलतास, त्याला आला नाही कुठं. तसं हनुमान विचारला अंजनी माता. हनुमान म्हणले मी गीता काय करतो. मग आम्हाला थोडी गीता सांग म्हणले. हनुमानजी म्हणले मी एवढा मंत्रमुग्ध झालो काय सांगितलं माझ्या लक्षात नाही. मग तिथं आणखी कोण होतं? त्याचा अर्जुन होता म्हणले. बरोबर झाला म्हणजे अंजनी मातेचा अधिकार मोठा होता. अंजनी मातेला अर्जुनाला बोलवलं. अर्जुनाला सांगितलं की आम्हाला थोडी गीता सांगा म्हणले. अर्जुनाला काय म्हणतो, तो अर्जुन म्हणतोस हे देवा आता झटकरी तू पेलावा नेवणी मध्ये घालावा दोही दरवाज्यामध्ये रथ देवा हा जाऊ दे. तिथं गेल्यानंतर अर्जुन काय म्हणतोय बघा, तो अर्जुन म्हणतोस हे देवा आता झटकरी तू पेलावा नेवणी मध्ये घालावा दोही दरवा अम्मा काय उचित हे पाहता नस पुरे ते मोहे रे चित्त व्यापूर माझ. देवा हा जो बाण आहे मी कुणाला सोडू? पुढं आहेत ती सगळी आपलीच आहेत. श्रीकृष्णाला प्रश्न करतो, पुढं आहेत ती सगळी आपलीच आहेत, मी हा बाण कुणाला सोडू? श्रीकृष्ण म्हणतो जी आपली नसतात ती आपली दिसतात. म्हणजे काय म्हणले, जी आपली नसतात ती आपली दिसतात. तुला दिसते ती माया आहे, तुला दिसते ती माया आहे. पुढे अर्जुन काय म्हणतो, अम्मा काय उचिते पाहता न स्फुरे ते मोहे चित्त व्याकुळ माझे. तिमिरा विरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भरसे पासीच असता न दिसे वस्तुजा. तिमिर म्हणजे अंधार. अंधारात काय होतं, आपल्या डोळ्यावर मोतीबिंदू झाला तर दिसायला कमी असते. तिमिरा विरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भरसे मग पासीच असता न दिसे वस्तुजा. म्हणजे आपण जुनी म्हणतो जवळ काय दिसत नाही. देवा तैसे मत झाले, देवा तैसे मत झाले जे म्हणे भ्रांती ग्रासले. आता काय हित आपले तेही नेणे तरी श्रीकृष्णात वा जाणावे, तरी श्रीकृष्णात वा जाणावे. निकेते आम्हा सांगावे, तू जाणणार आहेस, तू ओळखणार आहे. तरी श्रीकृष्णात वा जाणावे, निकेते आम्हा सांगावे. तू सखा सर्वस्व आडवे हम्मासी तू गुरुबंधू पिता, तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्टदेवता, तुझी सदा रक्षता आपते आमती. जैसे शिष्या ते गुरु सर्वदानीने अभिरू की सरिता ते साधू तेजी केली. पुढे म्हणून हात गुरु टाकल्या नातरी अपत्या ते माये सांडवली जाये तरी ते कैसे नदी के कृष्णा. लहान मुलगा जर गदीनं आईला सोडून गेला, लहान मुलगा जर गदीनं आईला सोडून गेला तर त्या आईचा जीव मुलासाठी कसा विष होतो आणि मुलाचा जीव आईसाठी कसा विष होतो. तसा पांडुरंगा जर तो आमच्या हृदयातून गेला तर आमचा जीव कसा विष होणार नाही का, आमचा जीव सुद्धा कसा विष होणार. अर्जुन म्हटला मी या रथातून उडी मारली ती, मलाही पूर्ण मी गीता ऐकलं नाही. मला आता काय सांगितलं देवाना, तू तुझं धर्म कर, तुझं धर्माप्रमाणे तुझं क्षत्रियाचं कार्य कर. मी आत्ता युद्धाला तयार झालो त्यामुळे मलाही पूर्ण सांगता येणार नाही. मग त्या ठिकाणी आणखी कोण होतं, श्रीकृष्ण होतं म्हणले. श्रीकृष्णाला बोलवलं म्हणले, अंजनी मातेचा अधिकार मोठा होता. श्रीकृष्णाला बोलवण्यात आलं. श्रीकृष्णाला सांगितलं द्वापार युगामध्ये ही भगवद्गीता एकदा सांगणार त्याप्रमाणे मी ती सांगितले. पुढे कलियुगामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली ही भावार्थ दीपिका सांगतील, ज्यामध्ये भाव आहे आणि ज्यामध्ये अर्थ आहे. ज्यामध्ये भाव आहे
आणि ज्यामध्ये अर्थ आहे ती भावार्थ दीपिका सांगतील ती तुम्ही वाचायचे. म्हणून ज्ञानेश्वरी माऊलीची अर्थ द्यावा. लोकले ज्ञान जगी हित नेण्याती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्यतेच्या सेवेचा. मग त्या आरती श्लोक आहे. म्हणून ज्ञानेश्वरीची ओवी वाचताना त्याचा अर्थ जरी नाही कळला तरी ज्ञानेश्वरी वाचा. काय सांगतो पुढे आहे का? ज्ञानेश्वरीची ओवी वाचताना त्याचा अर्थ जरी नाही कळला तरी ज्ञानेश्वरी वाचा. कारण ज्ञानेश्वरी वाचताना तुमचा जो भाव असतोय त्या भावाला ती माऊली बोलते आणि अर्थ त्याचा प्रकट करते. म्हणून म्हटलं बघा चौथा तुम्ही वाचा. श्रद्धा वा लपते ज्ञान श्रद्धा असत ज्ञान लाभणार तत्परता निसंदेह ज्ञान लब्धा प्राशांती मनी रेनादी गच्छती. तर या पुस्तकाच्या उड्या भेद होता सगळ्या विषयात जे काही इंद्रिया म्हणून आहे जो मनाशी चालणं सांगे जो प्रकृतीचे केले नाही जो श्रद्धेची संभोगे सुखी आहे. हे श्रद्धेनं उपभोगायचं आहे. तया त्याची दिवशीत ते ज्ञान पाहावे निश्चित. जया माझे अचुंबित शांती असे ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार भाऊ प्रकटे आत्मबोधाचा. जेवते वास पाहिजे तेवते शांती देखील ते अपवारून येण्याची ते राहतात. तुम्हाला या मार्गामध्ये आल्यानंतर जी शांती लागते ती दोषमुक्त लावा लागते. आणि दोषमुक्त शांती लावायची असेल तर सद्गुरूची कृपा असावी लागते. म्हणून काय पाहिजे सद्गुरूच्या प्रती तुमची प्रणिपात निष्ठा पाहिजे सेवा निष्ठा पाहिजे नाम निष्ठा पाहिजे. सद्गुरूच्या प्रती तुमची प्रणिपात निष्ठा पाहिजे सेवा निष्ठा पाहिजे नाम निष्ठा पाहिजे. हे असेल तर तुमचं मन तमोगुणातनं रजोगुणातनं सत्वगुणाकडे येतं. सत्वगुणाकडे मन आलं की मन शांत होतं स्थिर होतं. शांत झालं की एकाग्र होतं. एकाग्र झालं की तुम्ही तुमचं स्थूल शरीर विसरता. मग अनाधिक सोनी मावतो मग ध्यानाची अवस्था होती. पण एक कधी सद्गुरूच्या प्रती तुमची प्रणिपात निष्ठा पाहिजे सेवा निष्ठा पाहिजे नाम निष्ठा. मला खरं सांगा रामकृष्ण हरी मला किती वेळ लागतो खरं सांगा. मी तुमच्या पाया पडतो तुम्हाला हात जोडतो. रामकृष्ण हरी मला किती वेळ लागतो? तुम्ही सकाळी म्हणा. तुम्हाला सकाळी कंटाळा दुपारी म्हणा. दुपार नाही आला संध्याकाळी म्हणा. कामावर गेल्यानंतर म्हणा. करायला गेल्यानंतर म्हणा. करायला इकडे डेबेवाडीला गेल्यावर म्हणा. डेबेवाडीला परत शिबेवाडीला आल्यावर म्हणा. मंदिरावर आल्यावर म्हणा. मंदिरात जाताना म्हणा. कंटाळा जेवल्यानंतर म्हणा. जेवून झाल्यावर म्हणा. रामकृष्ण हरी म्हणा. ज्ञानेश्वरी वाचा. रोज काय त्याला 2-3 ओळी वाचा. एकदम अभाव वाचा. म्हणून म्हटलं बघा नामाला महत्व तर इतकं सांगितले. सकाळ संध्याकाळी घ्या म्हणलं मी. नाम घेता उठा होती होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडली मिठी. नाम प्रत्येक साधन नाही नाम प्रत्येक साधन नाही हेतू अनेक तरी काही. हकारणी सांगे तुका हकारणी म्हणजे बोट मोठ्यानं हकारणी सांगे तुका नाम घेता राहू नका. मला सांगा माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली नेवासेमध्ये त्यावेळी संत ज्ञानेश्वरी माऊली ज्या खांबाला टेकल्या त्या खांबाकडे माऊलीची पाठ होती. माऊलीने जिकडे पाठ फिरवली त्या खांबाचं मंदिर झालं. माऊलीने तिकडे तोंड करून आपलं ज्ञानेश्वरी सांगितलं आपलं काय होईल काय होईल आपलं. नुसती ज्ञानेश्वरी जवळ ठेवा. श्रीमंती तुमच्याकडे चालतील श्रीमंती तुमच्याकडे चालतील. एवढी श्रद्धा पाहिजे. म्हणून श्रद्धावा लागते ज्ञान झाले. श्रद्धा असेल तर हे आपला हळूहळू बघायचे हळूहळू हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. हिता आल्यानंतर तुमचं मन शांत झालं. कशामुळे झालं? ह्या अधिष्ठानाची ऊर्जा तुम्हाला प्राप्त होते. हे तरुणपणात सुद्धा काय करायचं महाराज. कारण दिली इंद्रिय हात पाय कान डोळे बोला या मुखवचना त्याने तू जोडी दे नारायण नासे भोग जीव ही इंद्रिय सबळ आहे तोपर्यंत नंतर तुला घडणार नाही. मला सांगा प्रत्येक माणसाला 2 हात दिले. 2 हात का दिले? एका हाताला काय झालं तरी हाताला काहीतरी करत. 2 डोळे दिले. एका डोळ्याला काय झालं दुसऱ्या डोळ्याला काहीतरी करत. त्यानं देताना 2 पाय दिले. एका पायाला काय झालं दुसरा पाय केलं. ते प्रत्येकाला एक हृदय दिलं. ह्याचा जन्म झाल्यापासून हे हृदय 24 तास चालू आहे. याचं वजन सुद्धा महाराज 340 ग्रॅम. हे 24 तास त्यावेळीपासून चालू आहे. म्हणजे आता माझं वय 62 आहे तर 62 वर्षाला हे चालू आहे. कंटिन्यू 24 तास चालू आहे. याचा वेग ताशी वेग शरीरातनं रक्तपुरवठा करायचा ताशी वेग 90 किलोमीटर. आपल्या वाहनात आपण तेल टाकतो 50 किलोमीटर वेग. गव्हर्नमेंट आपलं टोल घेते. त्यानं एक टोल फ्री दिले. टोल फ्री हे नाव घेण्यासाठी कारण देताना किडनेसला 2 दिले.
एका किडनी चालतंय, पण आणि कुठं अडचणी जागी होणे त्याला 2 किडनी आहेत. का टोल फ्री का दिलं? माझं नाव घे, एकदा सकाळ घे, सकाळ तुझ्या कामाला जा, परत संध्याकाळी माझं घे. जो होय अन्य शरण त्याचे मी निवारण जन्म मरण या लागी शरणागती शरण मी चेपू. जो मला अन्य भावाने शरण आला त्याचं निवारण भगवान मी करतो. कारण 12 अध्यायामध्ये तुम्ही 10वा श्लोक वाचल्यानंतर ते खाली ओवी टाकले मौलवी. परिमणाच्या हे जैसा जो व्यापार होय हे मी करत आहे ऐसे म्हणून करणे का न करणे हे आगवे तोची झाले विश्व चलत असे तेने प्रमोदिनी माले जेवती गेले तेवते निवांत थेले तया पाणी ऐसे गेले व्हाव्या. माळ्याला पाणी उसाला दिलं तर गोड होणार, काला दिलं तर कडवड होणार, मिरचीला दिलं तर तिखट होणार. तसं म्हणाला कुठं तुमच्या हातात दिलं, पण तिथं सुद्धा आपलं लक्ष आहे. कारण मला सांगा स्वप्नोनी जागृती येता काय पाय दुखती पंडू सुद्धा की स्वप्न माझी असता प्रवास हो. स्वप्नामध्ये आपण भावकी सगळं भांडणी केली, तुम्ही करणार नाही पण स्वप्नामध्ये केले. मला सांगा स्वप्नामध्ये जर भावकी सगळं भांडणे केली तर जागृती तुम्हाला केस करता येत नाही. येते नाही जागृती मला केस करता येत नाही तुम्हाला. जागृती भांडण करून जागृती म्हणून काय स्वप्नाने जागृती येता काय पाय दुखती पंडू सुद्धा. ते स्वप्नामध्ये तुम्ही कितीही प्रवास केला काय तुमचे पाय दुखत नाही. अगा यश राम गप कीर्ती हे जे भाव सर्वत्र दिसती ते बसवासूनी होती पदांची आठ आहे. मग म्या बोलवल्या विदू बोले म्या चालवल्या सुरे झाले म्या हलवल्या ब्रह्म हले जो जगाते चालिता. पर्वती वैस्कानं संडावी पर्वतनं आपली जागा सोडायची नाही म्हणून सांगितले भगवंताचा आदेश आहे. पर्वती वैस्कानं संडावी समुद्र रेखानं ओलांडावी पृथ्वीया भूते भावी ही आज्ञा माझी. त्याच्या खाली बोलले तरी झडझडोनी महिलांनी ये भक्तीची वाटेला शिया पोषी धाम माझे तुला 22 वर्ष झालं सांगायला या हनुमानाच्या मंदिराच्या ठिकाणी ये. तू आता खडबडून जागा होतला बऱ्याच वेळा सांगितलं रामकृष्ण हरी म्हणून रामकृष्ण हरी. एवढा सोपा मार्ग आहे. मला सांगा हे असं हात हे दोन्ही हात एकत्र घ्यायचं आहे. तिथं शुद्ध आणि सात्विक व्हावं यासाठी काय पाहिजे तुमचं मन विक्षेप आवडून हे दूर जायला लागतात. थोडा विचार सांगा तुम्हाला. मन विक्षेपणे आवडून हे दूर जायला लागतात. मन म्हणजे काय? मन म्हणजे वासना जायला. विक्षेप म्हणजे काय? विक्षेप म्हणजे चित्तातील चंचलता. आणि आवरण म्हणजे काय? आवरण म्हणजे मी देह आहे याबद्दलचं अज्ञान. संसार दुःखास कारण शरीर आहे, शरीरास कारण पाप पुण्य आहे, पाप पुण्यास कारण रागद्वेष आहे, रागद्वेषास कारण अनुकूल प्रतिज्ञान आहे, अनुकूल प्रतिज्ञान भेद ज्ञान आहे आणि भेद ज्ञानाचं आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. त्यातलं मन आणि विक्षेप हे 2 दोष तुमच्या नामस्मरणात जे प्रयत्नाला जातात. तिसरा दोष जायला तुम्हाला संतांची संगतच व्हावी लागते. म्हणून तुम्ही वारला जायचं असते. वारला का जायचं? संतांच्या संगती जायला तर तुमचं अंतःकरण शुद्ध होतं. तुम्ही तुळशीची माळ घाल का करायची? आत्ताच करायची. का करायची? तुम्ही तुळशीची माळ टिळा लावला त्या वाडीतनं गेला तर तुमचं अंतःकरण शुद्ध होतं. आणि शुद्ध अंतःकरण झालं की तुम्हाला ज्ञान प्राप्त. आणि मग ज्ञान प्राप्त झालं की मग भगवंताची भेट होते. पण हे काय झालं? तिथं मौल्यवते आपलं लक्ष, तिथं आपलं लक्ष नाही. समोर आवाज तर काय म्हणतो परमोळी उचली पाहिजे ही सृष्टी विवेकी झाले आणि पुरुष होऊन भ्रमणी अशी काय होणार. झाडावली आले की नाही आपले 2 पाय आधी घट होते आणि मग पुढलं पाय टाकते. गायला हिरवा चाला दाखवा गाय तुमच्या पाठोपाठ पळत येईल. गायला काठी मारा गाय तुमच्यापासून दूर जाईल. गाय उभा पाऊस असेल तर गाय घराच्या वजनीला उभा राहील आणि मोठा पाऊस असेल तर मोठं ऊन असेल तर गाय झाडाच्या सावलीला जाईल. म्हणजे गायला कोण शिकवते? म्हणून समर्थ रामदासांनी सुद्धा श्रीराम जय राम जय जय राम हा जो मंत्र म्हटला आणि ज्यावेळी त्यांचं 12 कोटी मंत्र पूर्ण झालं त्यावेळी त्यांचं एक लक्ष झाडाकडे गेलं. त्या झाडावर एक वानर उतरलं. ते हनुमान रूपात त्यांना दिसलं. वानर हनुमान रूपामध्ये दिसला आणि त्यानंतर त्याने ते स्तोत्र म्हटलंय भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती गुणारी अंजनी सुता राम भूता प्रबंजना महाबली महाकांता सकला हुटी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दिनानाथा हरिरूपा सुंदर जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंधूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परिदूषका भुजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती बये ब्रह्मांडी मायली मेनो आवळे दंत पंगती नेत्रांगणी चालल्या ज्वाळा पुटले ताटल्या बळे
उच्चते मुरडले माता क्रीडे कुंडली वरी सुवर्णकटी कासोटी घंटा किंकिरी नगारा ठकारे पर्वत ऐसा नेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युलचे परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंद्रांनी सारखा द्रोणो क्रोधे उत्फाटिला बळे आणला मारुती गेला आला गेला मनोगते मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे अनुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे तयासी तुलना कैसी ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखले डोळा ग्रासले सूर्यमंडळा वाढता वाढता वाडे भेदले शून्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्री पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करुनिया भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समसती नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा 15 श्लोकी लावली शोभली भरी दृढदेह निसंदेह संख्या चंद्रकाळने रामदासी अग्रधनु कपी कुळासी मंडळू रामरूपी अंतरात्मा दर्शनी दोष नुसतं हनुमानाचं दर्शन जरी घेतलं तरी दोष असतात आणि हनुमानाचा वार शनिवार नाही हनुमानाचा वार मंगळवार आहे मग तुम्ही शनिवार का करता तर शनीची पीडा दूर करायची ताकद फक्त हनुमान आहे त्याचं जाता जाता दर्शन घेतलं तर तुमच्या संपूर्ण मनोकामना पूर्ण करतात अहो एखादा म्हणून मरतोय म्हणजे काय होते मला त्याला पाय नसतात काय पाय असतात त्याला हात नसतात काय त्याला हात असतात त्याला डोळा असतात दिसत नाही पाय असतात चालता येत नाही हात असतात हलत नाहीत पोट असते भूक लागत नाही त्यात काय नसतंय त्यात चैतन्य नसते आणि चैतन्य नसताना माणसं म्हणतात काय आता तुळशी पानाने देऊन काय अहो या चैतन्य नसताना या देहात तुळशी पानाने काय करायचं तुर्की समाजामध्ये माणूस मेल्यानंतर त्याला दफन केला जातो हिंदू संस्कृतीमध्ये माणूस केल्यानंतर त्याला भडांग दिला जातो या दोन्हीमध्ये जरी धार्मिक विधी वेगळा असलं तरी मृत्यू वाटलेला आहे मृत्यू वाटलेला आहे मला सांगा आता हे शिंदे काय आणि काय मिलिंदचे दूध ढेरे दूध कसं लिटर आहे हो काय 75 रुपये लिटर असं आपण दूध आणतो दूध आणलं का नाही मग दुधापासून काय करतो दही करतो दुधापासून दही करतो मग दही केलं की दही घुसळलं जातं मंथन केलं की आपण काय दही होतो लोणी करतो मग लोणी मला सांगा दूध कसं होतं 75 रुपये लोणी 300 रुपये असेल 400 रुपये ते लोण्याला परत गरम केलं की काय होते तूप होते मग तूप आलं तर किती आहे 600 रुपये काय मला सांगा एकदा तूप झालं तर त्याचं दूध करता येते काय माहीत आहे महाराजांचे एक अभंग आहे संत तुकाराम महाराजांचा बीज भाजूनी केली नाही आम्हा जन्म मरण नाही आका दासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव साखरेचा लोहे ऊस साखरेचा ऊस होत नाही साखरेचा लोहे ऊस आम्हा कैसा गर्भवास तुका नाही अवघा झोग सर्वाघटी पांढर सर्वाच्या ठिकाणी जो पांढर आहे सर्वाघटी पांढर तुका म्हणे अवघा जोग म्हणजे काय जोग म्हणजे अनुभव याची अनुभूती यावी लागते महाराजा अभंग आहे न करेले संगरा हेरे निश्चळ लागोने जी मळमतेचा या नव्हे खऱ्या द्वैत अनुभवा वाचून घडवते इंद्रियाचा जे वासनेचा छे संकल्पना नाही वरी म्हणा आणि तुका नाही जाणीवांतर अंतर्याचा आनंद एखादं नाव ठणठणपाल ठेवलं गावात काय त्याला सगळे बोलवाले शिबीवाडीला असेल हे ठणठणपाल इकडे म्हणते त्याला काय वाटलं ठणठणपाल माझं नाव कशा ठेवलं मला हे नाव बरोबर नाही मला मग एकदा भिकाऱ्याला ते भिकाऱ्यानंतर भिकाऱ्याला त्याने विचारलं नाव काय तुमचं आता भिकाऱ्याला नाव विचारत नाही मी मला विचारलं काय नाव तुमचं ते मला माझं नाव धनपाल आहे म्हटलं तिथे लक्षात आलं नाव धनपाल भिकच काय मागतो मला हे नाव काय खरोखर नाही म्हटलं परत गेला एक बाई गोऱ्या लावाली शेली लावाली तिला मला ऐसा वेळेस तुमचं नाव काय ती ऐसा म्हटली माझं नाव लक्ष्मी आहे मला नाव लक्ष्मी आणि शेणी कशी काय लावली मला ही वेळ खरं आहे परत गेला एक प्रेत यात्रा चालली ती प्रेत पाठोपाठ हा गेला मग म्हटलं याचं नाव काय मग माणसं शांत असतात हो याचं नाव काय एखाद्या ते म्हटलं अरे त्याचं नाव अमर होतं मग ते लक्ष झालं त्याचं नाव काय अमर जो कधी मरणार नाही ते मिळाला नावात काय नसतं नावात काही नसतं म्हणून 18 श्लोक आहे यत्र योगेश्वर हा कृष्ण यत्र पार्था धनुधरा शब्द वापरला मुद्दाम मी सांगतो अर्जुनाबाबत धनुधरा हा शब्द सांगितला धनुधर म्हणजे काय म्हणजे
तो धनुष्याचा बाण ज्या वेगाने जातोय तसा जो भक्तीत करे वेगाने इकडे येतो तो भक्त मला प्रिय आहे भगवान. यत्र योगेश्वर हा कृष्ण, ज्या बाजूला श्रीकृष्ण आहे, ज्या बाजूला धनुधरी अर्जुन आहे, ज्या बाजूला निती आहे, ज्या बाजूला भूती आहे, त्याच बाजूला स्त्री आहे. स्त्री म्हणजे लक्ष्मी. आता लक्ष्मीचा 8 प्रकार आहे, ते काय सांगत बसत नाही. धनलक्ष्मी वेगळी, धान्यलक्ष्मी वेगळी, राजलक्ष्मी वेगळी, ही लक्ष्मीचे प्रकार आहे. ध्रुवा नीती मित्रिममा, म्हणजे माझी बुद्धी मला अशी सांगते, या बुद्धीच्या जोरावर मी तुला असं सांगतो की ज्या बाजूला श्रीकृष्ण आहे, ज्या बाजूला धनुधरी अर्जुन आहे, ज्या बाजूला निती आहे, ज्या बाजूला सत्य आहे, त्याच बाजूला विजय निश्चित आहे म्हणतो. हा दसराट विचारतो संजयला म्हणतो की तो विजय कोणाचा होईल, माझ्या मुलांचा होईल का, कौरवांचा होईल का, पांडवांचा होईल. त्यावेळी तो सांगतो की जिकडे श्रीकृष्ण आहे, जिकडे धनुधरी अर्जुन आहे, जिकडे सत्य आहे, तिकडे विजय निश्चित आहे. दसराट राजा असतो, राजाला राग येतो, अरे मी तुला विचारलं काय तर विजय कोणाचा होईल, तू काय सांगायलायस. जिकडे श्रीकृष्ण आहे, जिकडे अर्जुन आहे, जिकडे सत्य आहे, तिकडे विजय काय असतंय. मला आपण एखादा मोठा राजकीय माणूस आपल्याकडे आला तर आपण त्याला असं म्हणू शकत नाही तुम्ही पडणार, कारण मोठ्या माणसाला असं म्हणायचं नसते. का, आपली संस्कृती नाही. माघारी म्हणून निवडून काही येत नाही. तसं धतराष्ट्र राजा असल्यामुळे तुम्ही डायरेक्ट म्हणू शकत नाही तुमचा पराभव होईल. तर त्यावेळेस संजयने उत्तर दिले असं की काय, जिकडे श्रीकृष्ण आहे, जिकडे धनुधरी अर्जुन आहे, तिकडे विजय निश्चित आहे. मग मला सांगा, हा जो नियम संजय सांगतोय, हा मी नियम सांगितला म्हणतोय. दत्तराला काय म्हणतोय, जिकडे श्रीकृष्ण आहे, तिकडे धनुधरी अर्जुन आहे, तिकडे नीती आहे, तिकडे सत्य आहे, तिकडे विजय निश्चित आहे. मी हा सांगितला, हा तुम्हाला नियम आणला, नियम सांगितला. ह्या नियमात तुम्ही कुठं बसता बघा. मग हा नियम कौरव पांडवाच नाही काय, तुम्हाला मला आहे, हा नियम तुम्हाला सुद्धा आहे. आपण कुठल्या बाजूला आहे तिकडे म्हणून गोदरपर्यंत महाराज आलो, कोण कोणाला नाही व्यक्ती संकट समय सोडून जाते. बालपणाचा मित्र परंतु वेळ प्रसंगी म्हणे कोण तू, पैसा असता मित्र भोवती, गरीब होता कोणी न पुसती, आणि प्रेमिकेच्या अशा चाहता माता होता मारेल आता. त्याच्या खाली गोवी टाकले महाराज. या बोला संजय म्हणे जे रेराचे मिनेने पर आयुष्य त्याचे ते पुढे का, कुणाला किती आयुष्य लाभलंय हा त्याचा प्रभावाचा भाग आहे. पण मिळालेला वेळ तुम्ही परमात्म्याचं नाव घेण्यात खर्च करा. हैदराबादमध्ये एकदम 4थ्या मजल्यावर चढला आत्महत्या करायसाठी. 4थ्या मजल्यावर तू खाली आत्महत्या करायसाठी उडी मारला. खायने एक सायकलवाला चालला तर शेताकडे, तू सायकलवाल्याच्या अंगावर पडला आत्महत्या करणारा. सायकलवाला मेला, आत्महत्या करणारा जगला. प्रारब्ध तुमच्या आमच्या हातात ठेवलेलं नाही, म्हणून मिळालेला जास्तीत जास्त वेळ परमात्म्याचं नाव घेण्यासाठी खर्च करा. त्याच्या पुढे बोलूया, रामकाशी बोलून गेलो. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विका असली गेली. या ओबीचा थोडा अर्थ सांगतो, कारण आज सोमवार आहे. तर रामाच्या आईचं नाव कैकेसी होतं. ती कैकेसी नित्यनेमानं काय करायची, त्या समुद्राच्या काठाला जायची आणि एक आत्मलिंग तयार करायची. आणि ते आत्मलिंग तयार करून नित्यनेमानं त्या महादेवाची, शंकराची आराधना करायची. एक वेळ काय झालं, समुद्रात पाण्याची लाट आली आणि जशी लाट आली त्याप्रमाणे ते तिने केलेलं तयार केलेलं आत्मलिंग पाण्यामध्ये वाहून गेलं, समुद्रामध्ये वाहून गेलं. ती दुःखी झाली आणि दुःखी झाली रडू लागली. आणि ती रडू लागल्यानंतर त्या ठिकाणी रावण आले आणि रावण म्हणाले, आई आई दुःखी का झालीस, तर माझं आत्मलिंग येतं. रावणानं शब्द दिला, मी तुला खरोखरच कैलासाला जाऊन आत्मलिंग आणून देतो म्हणले. आणि पुढे काय झालं, पुढं रावण आपल्या राज्यकारभारात लग्न झाल्यामुळं आईची सुप्तीच्या विसरला. पण नंतर ज्यावेळी त्याच्या 2 वर्षांनी लक्षात आलं त्यावेळी तो परत कैलासाला गेला. आणि कैलासाला गेल्यानंतर त्या ठिकाणी आराधना केली. आणि आराधना शंकराची केल्यानंतर शंकर भोळा असल्यामुळे त्याने आपलं खरोखरचं आत्मलिंग दिलं रामाला. पण ते आत्मलिंग देताना रामाला सांगितलं, हे आत्मलिंग कुठेही भूगर्भाला स्पर्श करू नको. हे जर आत्मलिंग भूगर्भाला स्पर्श केला तर त्या ठिकाणीच माझी प्रतिष्ठापना होईल. ही बातमी नारदाला लागली. नारदाने ती बातमी विष्णूला दिली. आणि विष्णू म्हणला, आता काय करायचं, शंकर भोळा म्हणला. शंकराला ते आत्मलिंग दिलं म्हणलं. आणि ते रामाच्या हातात दिलं, आता काय करायचं म्हणला. आणि ज्यावेळी ते गोकर्णामधून चालला रावण, त्यावेळी गणपतीला ते आत्मलिंग घेण्यासाठी गुराख्याच्या रूपात पाठवलं. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ते गुराख्याच्या रूपात गेल्यानंतर रावण म्हणला, हे आत्मलिंग घ्या म्हणला. त्याला संध्या म्हणला सोडला.
आणि संध्याकाळ सोडल्यामुळं राव गणपती काय म्हटला हे आपली जोड आहे म्हटलं. मी काय घेणार नाही म्हटलं, पण माझी एक अट आहे म्हटलं, मी तुम्हाला 3 वेळा हाडी मारणार आम्हाला म्हटलं. 3 हाडी तुम्ही आला तर ठीक, नाही तर मी काय करणार इतर प्रतिष्ठित करणार म्हटलं. आणि त्याप्रमाणे रावण संध्याकाळला गेल्यानंतर ते काय केलं, तुम्ही कधी गोकुळला गेला असावा महाराज तर त्या ठिकाणी ते महाबळेश्वरचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी ते काय केलं, त्या गणपतीनं तिथं त्या आतमध्ये ठेवलं. त्याचं 4 भाग झाले. त्याचा पहिला भाग सुट्टीश्वरला पडला, दुसरा भाग दोरेश्वरला पडला, तिसरा गोहेश्वरला पडला आणि चौथा मुरुडेश्वरला पडला. आणि मग ते रावण तिकडे आला आणि रावण क्रोधित झाला आणि क्रोधित झालेल्या रावणानं गणपतीच्या असं पाठीमागे बुक्की मारली. तुम्ही कधी गेला गोकर्णाला तर तिथं सुद्धा ते आत्मलिंग असं आत आहे बघा, आत असं हात घालून ते दर्शन घ्यावं लागतं. आणि मग ते तिथं सुद्धा गेला, तिथं त्या महादेवाचं दर्शन घेत असताना पहिल्यांदा दर्शन ते गणपतीने प्रतिष्ठित केलं असल्यामुळं पहिल्यांदा दर्शन गणपतीचं आहे. आणि मग गणपतीचं दर्शन झाल्यानंतर मग त्या महाबळेश्वरचं आहे. म्हणून तिथे माऊलीने उभी टाकली आपल्या तर चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका. म्हणजे तिथं शंकर आहे तिथं पार्वती असते, तिथं चंद्र आहे तिथं चांदणं असतं, संत असते त्या ठिकाणी विवेक असतो, असणे केली असं म्हटलं. आणि त्याच्या खाली मोठी टाकल्या रावत येते कटक सौजन्य तिथे सोयरिक वणी तिथे धावक सामर्थ्य. रावत येते कटक म्हणजे काय, जिथं राजा असतो तिथं सैनिक असते. रावत येते कटक म्हणजे जिथं राजा असतो तिथं सैनिक असते. रावत येते कटक सौजन्य तिथे सोयरिक म्हणजे आपल्याला प्रेमभाव निर्माण झाला तर आपल्या नाती तयार होते, जोडीत तयार होते. वणी तिथे तिथे दहाचा अग्नी असतो, असणे केली असं म्हटले. पूर्वीची घटना आहे. पूर्वीच्या काळी एक राजा होता, तो शिकारला गेला आणि राजाचा प्रधान गेला आणि प्रधानावर सैनिक गेला. पूर्वीचा काळ होता 700-800 वर्षापूर्वीचा. आणि राजा काय केला, त्या जंगलामध्ये गेल्यानंतर राजाची आणि त्या प्रधानाची चुकावून केली. म्हणजे राजाला प्रधान सापडणार, प्रधानाला राजा सापडणार, राजाला सैनिक सापडणार, सैनिकाला प्रधान सापडणार, राजा सापडणार. शेवटी काय म्हणला सैनिक, आपण राजवाड्याकडे गेलेलं बरं, म्हणून तू वाट सोडला. तर त्याला वाट सापडेना. तिथे एक चौफुला होता आणि चौफुल्या खाली एक आंधळा महात्मा होता. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं म्हणत होता. जाता जाता तो सैनिक म्हणला काय, त्यानं रामकृष्ण हरी म्हणलं असं डोळ घातलेलं होतो. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तो सैनिक म्हणला काय, ए आंधळ्या म्हणला ही वाट कुणीकडे जाते म्हणला. आंधळा महात्मा म्हणला इकडे उजवीकडे व्हा, परत डावीकडे व्हा, परत सरळ गेला की तुम्ही राजवाड्यात बसल्या म्हणला. थोड्या वेळानं प्रधान म्हणला नमस्कार नमस्कार. अहो तुम्ही कोण गेले काय, आता म्हणलं सैनिक गेला, तुम्ही उजवीकडे व्हा, परत डावीकडे व्हा, परत सरळ गेला की तुम्ही राजवाड्यात बसल्या म्हणला. दिवस मावळा, दिवस मावळताना राजाने नमस्कार केला. नमस्कार म्हणाले. मग तुम्ही इथे बसून काय करता, कृष्ण हरी म्हणता म्हणले. मग तुमच्या जेवणात खाण्याचं काय भक्त महाराज एका फळं होते त्या फळाला उधरण्यावर तुम्ही रामकृष्ण हरी म्हणून बसलोय म्हणले. अहो इकडे कोण गेले काय, तर आधी सैनिक गेला, नंतर प्रधान गेला, तुम्ही त्या वाटेने जावा, तुम्ही राजाला पोचशिला म्हणले. राजा हुशार होता. राजाचा असा पुढे गेला आणि राजाच्या लक्षात आला किंवा आंधळा आधी गेलेला सैनिक, नंतर गेलेला प्रधान, मी राजा याला कळलं कसं म्हणलं. राजा पाठीमागे आला आणि त्याला म्हणला, अहो म्हणला तुम्ही खरोखर आला आहे का पंढरपूरच्या घाटाला म्हणला. अहो काय झालं म्हणलं. नाही म्हणलं आधी गेलेला सैनिक, नंतर गेलेला प्रधान आणि मी राजा, तुम्हाला कळलं कसं म्हणला. आंधळा मात्र म्हणला मी जात्या आमदार म्हणला, आईच्या गर्भात नाही मी काय झालंय मला डोळं गेल्यावर म्हणला. पण आधी गेलेला सैनिक कसा काय, तर आधी गेलेला माणूस मला काय म्हणला, हे आंधळ्या म्हणला, जो दुसऱ्याशी नीट बोलू शकत नाही त्याला मी तो सैनिक होऊ शकतो या अनुषंगाने मी त्याला सैनिक म्हटलं म्हणला. नंतर आला त्याने मला नमस्कार केला म्हणला, जो किमान दुसऱ्याला नमस्कार करतो तो प्रधान होऊ शकतो या अनुषंगाने त्याला मी प्रधान म्हटलं म्हणला. तुम्हाला राजा काय म्हटलं, कारण तुम्ही माझी जाणीवपूर्वक चौकशी केली, इथं बसून काय करता काय खाता, तो दुसऱ्याची जाणीवपूर्वक चौकशी करतो, तो राजा होऊ शकतो या अनुषंगाने तुम्हाला राजा म्हटलं म्हणला. आमच्या राजाला येता काय, तर येतो की म्हणा तिथे काय करता म्हणला. आंधळा तिथे रामकृष्ण हरी म्हणा म्हणला. चला म्हणा. राजा त्याला घेऊन आला. राजाला सांगितलं सैनिकांना, आंधळा महात्मा त्याला रोज अध्यात्म वाचून दाखवा, रोज रामकृष्ण हरी म्हणा, रोज हरी
हरिपाठ घालून या भार राहिलो चिंती निरवली संती विठोबाची लावून या हात कुरवाळला माता सांगितली चिंता न करावी कधीकर संचरण साजरे राहिला भिवरी तिरी उभा कुठले साया सानी केला जीवा धरले के शिवा पाय तुझे तुझ वाठे आता तेरे क्रिया म्हणतात गाव शांता लाल माझी मी हरिपाठ करणार म्हणलं राजा सांगितलं हरिपाठ वाचून दाखवा त्याला रोज फिरवून आणा आणि त्याप्रमाणे फिरवून आणलं थोड्या दिवसानं राजाच्या दरबारात एक मोती घेऊन माणूस आला मोती टपोरं होतं एक एक मोती 10 लाखाला सौदा ठरला आणि राजाच्या लक्षात आलं आंधळा महात्मा आणला त्याला दाखवे तरी म्हणला आणि त्या आंधळ्या महात्म्याच्या हातात ते मोती दिलं आंधळ्या महात्म्याने ते महाराज मोती तापसलं आणि ते मोती हातात घेतलं आणि सांगितलं राजेसाहेब हे मोती घेऊ नका कारण ह्या मोत्याला छिद्र देताना हा मोती दबगणार ह्या मोत्याला बेस देताना हा मोती फुटणार हे मोती घेऊ नका कारण हे मोती वालुकाम आहेत मौलीचा अध्याय होता 15वा महाराज म्हणून ओवी टाकल्या हे असे स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळी बीख कारण स्वाती नक्षत्राचं पाणी शिंपल्यात पडल्यानंतर शिंपला आपोआप पेटला तर त्याचा मोती टपोरा होतो आणि स्वाती नक्षत्राचं पाणी शिंपल्यात पडताना समुद्रातून वाऱ्याला वळू आली तर त्याचा मोती काय होतोय वालुकामय होतं राजेसाहेबाला सांगितलं आंधळ्या महात्मा म्हणला हे मोती घेऊ नका राजाने काय केलं मोती किनाराला विचारलं हे खरं आहे काय म्हणलं मोती किनारा म्हणला आंधळा महात्मा हुशार आहे खरं आहे मोती वालुकामय आहेत राजाचं 10 लाख रुपये वाचलं राजाने सांगितलं की आंधळ्या महात्म्याच्या पात्रात उद्यापासून 2 चमचे तूप वाढवा म्हटलं 2 चमचे तूप वाढवलं थोड्या दिवसाने काय झालं राजाच्या दरबारात एक घोडी घेऊन माणूस आला घोडी होती एक कुटीला एक घोडा सौदा ठरला तुम्ही मुंबईला कधी गेला असाल महालक्ष्मीला आज मुंबईच्या महाराजांचं आहे त्यांना विचारा फार तर महालक्ष्मीला मुंबईला तुम्ही कधी गेला तर घोड्याच्या किमतीत 2-2 कोटी रुपये आहेत एक कुटीला एक घोडा सौदा ठरला आणि राजाच्या लक्षात आला महात्मा आणला जरा दाखवे त्या आंधळ्या महात्माला रायगडाच्या बाहेर आले आंधळा महात्मा बाहेर आला आणि आंधळ्या महात्माने काय केलं की देऊन घोडी चापसली त्या 2 घोडी तपासली आणि राजेसाहेबांना सांगितलं राजेसाहेब तुम्ही उजव्या हाताचं घोडं घ्या डाव्या हाताचं घोडं घेऊ नका कारण डाव्या हाताचं घोडं वरातीत नाचायला लायकीचं आहे हे घोडं घेऊ नका तुम्ही उजव्या हाताचं घोडं घ्या राजा मला हे आणि काय सांगायला म्हणलं मी त्याला घोडं येते किनाऱ्याला विचारतो म्हणला आणि त्याला विचारू नका त्याचं उत्तर मी सांगतो म्हणला कारण ज्यावेळी मी या घोड्याची मापं घेतली त्यावेळी मला घोडी समान लागली पण उजव्या हाताच्या घोड्याला जेव्हा मी हात मारला तेव्हा ती घोडं कुरकुरला हे घोडं म्हणला युद्धात तेज आहे हे तुमच्या युद्धात कामाला येईल म्हणला उजव्या हाताचं घोडं घ्या डाव्या हाताचं घोडं घेऊ नका कारण मला ती घोडी जुळ्या आहेत म्हणला आणि जुळ्यामध्ये एक डावण एक उजवं ठरलेलं असते म्हणला राजाचं परत एक कोटरलं असलं राजाने सैनिकांना आदेश दिला आंधळ्या महात्म्याच्या पात्रात उद्यापासून 2 लाडू वाढवलं 2 लाडू वाढवलं राजा सहज फिरत आला एक दिवस आंधळा महात्मा रामकृष्ण हरी म्हणत होता राजेसाहेब म्हणला आंधळ्या महात्माला तुम्हाला म्हणला घोड्याला कळते म्हणजे उजवा कुठला डावा कुठला तुम्हाला मोत्यातला कळते टपोरा कुठला वालुकामय कुठला तुम्हाला माणसातला कळते प्रधान कोण राजा कोण सैनिक कोण माझ्याबद्दल तुमचं मत काय आहे म्हणला आंधळा महात्मा म्हणला मी सांगून येईल तुम्ही ऐकून घ्या न सांगायचं काय म्हणला आपलं बी महाराज सहज होतंय आपल्याबद्दल जर कोण कुजबुजा लागलं तर आपण ते काय मी राजाबद्दल सांगणार तुमच्याबद्दल नवा राजेसाहेबांना काय म्हणले माझं खरं सांग म्हणलं आंधळा बाबा मी तुमचं खरं सांगतो पण मला मारणार नसाल घोड्याच्या पायाकडे येणार नसाल तर मी तुमचं खरं सांगतो राजा कबूल झाला आंधळ्या महात्म्याने उत्तर दिलं राजेसाहेबांना राजेसाहेबांना मला खरं सांगू का सांगा म्हटलं राजेसाहेबाला उत्तर दिलं आंधळ्या महात्म्याला राजेसाहेब तुम्ही तुमच्या बापाचं नमवलं राजाकडे तलवार खाली ठेवा म्हणला आधी ठरलंय मारायचं नाही आई साहेब तुमच्या अजून जिवंत आहे आई कधी कुठं बोलणार नाही महाराज असलेल्या आईला विचारून या म्हणला माझा मुद्दा संपत आला राजा पळत गेला आणि महाराज असलेल्या आईला नमस्कार केला आणि आईला म्हणला आई मी पुन्हाच आई म्हणली पाहतो आमचा राजा म्हणला मला खरं खरं मिळाले त्यावेळी आई डोळ्यात पाणी म्हणून सांगितलं त्यावेळी आमचं लग्न झालं त्यावेळी आम्हाला आपत्ती होणार झालेला आपत्ती जगणार म्हणून आम्ही काय केलं त्या राजवाड्यामध्ये एक आचार्य होता त्या आचार्याला जुळत झाले त्या जुळ्याचा तू आहे दत्तक म्हणून तुला घेतलाय म्हणजे
माझा मुद्दा येतो सरकार राजा पळत पळत झाला नाही आंधळ्या महात्माचा पाय धरला आणि आंधळ्या महात्मा म्हणला तुम्हाला हे खरे कळाले कसं. आंधळा महात्मा म्हटला सोपा आहे म्हटला. अहो म्हटला मी तुमचा घोड्यात फायदा केला म्हटला. एखादा राजा असता तर 50 एकर जमीन दिली असती म्हटला. मी तुमचा मोत्यात फायदा केला म्हटला. एखादा राजा असता तर म्हटला सोन्याचा कंटा फेकला असता म्हटला. तुमचं बक्षीस काय म्हटला 2 तुमचे तूप वाडा 2 लाडू वाडा 2 पुऱ्या वाडा. हे आश्चर्याशिवाय माझ्या लक्षात येणार नाही. माझा मुद्दा येतो झाला मला आंधळा महात्मा होता महात्मा होता पण नाव कोणाचं घेत होता रामकृष्ण हरी म्हणतो. आंधळा असून त्याला वाचासिद्धी प्राप्त झाली. तुम्हाला मला का होणार नाही का होणार म्हणून त्याचं श्रद्धा होईल म्हणून बोलले तरी अवधान एकले दिये मग सर्व सुखात पात्र तर माझे उघडाय का. तळमावल्यासारखे गाव होते ती काय म्हणाले सारख्या सप्त्यामध्ये प्रवचन कीर्तन कशाला आपण नाटक ठेवूया म्हणजे सारखे जरा नाटक बदल असू दे म्हणाले. ठरलं नाटकाचं नाव होतं अफजलखानाचा ओठ. ते तळमौली आणि शिंदेवाडीची माणसं हुशार होती. त्यांनी काय केलं सगळी पात्र या भागातली गेली आणि अफजलखानाचं पात्र तिकडे आणलं चिकोडीसनं निपाणी साईड त्याला आणलंय तो आला. मग काय नाटकाचं नाव होतं अफजलखानाचा ओठ. मग लहान लहान मुलं काय केले ते अफजलखानच्या पाठीमागे लागायचे हो सारखे. ते अफजल काय म्हणला नंतर मी स्टेजवर मला बघा म्हणा. मग नाटक सुरुवात झालं. नाटकाचा पहिला अंक झाला. लहान मुलं पुढे बसली महिला इकडे बसल्या ज्येष्ठ मंडळी इकडे बसली. नाटकाचं नाव काय होतं अफजलखानाचा ओठ. नाटकाचा पहिला अंक संपला. दुसरा अंक सुरू झाला. अफजलखानचा प्रवेश झाला. अफजलखान दाढीवर हात फिरवला आणि का म्हणला का है शिवाजी मैं उसे जिंदा पकड के बिजापूर ले जाऊंगा असं म्हटलं लहान मुलं उठला आणि अफजलखानच्या अंगावर गेला. लोकांना काय समजून लोक म्हणले कार्यक्रम असेल दंगा करते त्याला शांत केलं. परत 15 मिनिटांवर परत नाटक चालू झालं. नाटकाचं नाव काय होतं अफजलखानाचा ओठ. परत तो मुलगा उठला. परत तो अफजलखान आला आणि अफजलखान म्हणला का है शिवाजी मैं उसे जिंदा पकड के बिजापूर ले जाऊंगा असं म्हणलं. परत ते मुलगा उठला महाराज आणि अफजलखानच्या अंगावर घेऊन 2 दगड घेऊन गेला आणि अफजलखान म्हणला तू फक्त शिवाजी यांना घालवला असं म्हणला. तो का म्हणला तर त्यामध्ये जे शिवाजीचं पात्र होतं ते त्याच्या वडिलाचं होतं. तो वडिलाशी जसा एकाग्र झाला तसं तुम्ही याप्रमाणे पांडुरंगाशी एकाग्र व्हा. म्हणून एकाग्र चित्त एकांती अनुष्ठान कीजिए मध्यरात्री बसून या स्वचित्ती प्रत्यक्ष मुक्ती प्रकटेल तेथे देव भावाशी पुरे ठावो अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवणी भाव साध मागावा मग लागी देई ऐसा वर जेणे घडेल प्रोपकार जेव्हा मला असा वर दे की जेणेकरून माझ्यातून सेवा होईल. म्हणून ते 4थ्या अध्यायामध्ये सुद्धा ते ज्ञान पैका बरवे जरी म्हणे अधिया नावे तरी या संतासी बघावे सरस्वती ज्याचा ज्ञानाचा खूटा तेथे सेवा हा दारवंता. सेवा हे देवाचं द्वार आहे. तुमची सेवा पूर्ण झाल्याशिवाय आत्मनिर्भर नाही. तो स्वाधीन करी सुट्टा हो म्हणे तरी तनुमुजिवे चरणाशी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपले तेही सांगितली पुसिले जेणे अंतकरण बोधले संकल्पने जे प्राणी कामी भरून देहाची व यादरू म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. तुम्ही याला काय पाहिजे आता तुम्ही बघा इथं बसाय म्हणून शांत झाले. काय कसं काय शांत झालं होते कारण हनुमानाच्या पांडुरंगाची कृपा मन शांत झालं. आता मी सांगालो तुम्ही ऐकायला मी अवस्था म्हटली आपली जागृत अवस्था म्हणते. मग जागृत अवस्था झाली की आपल्याला स्वप्न पडते. म्हणजे जागृत म्हणजे आपली ज्ञानेंद्र आणि कर्मेंद्र चालू असते आणि ज्यावेळी आपण स्वप्न पडते त्यावेळी आपली ज्ञानेंद्र चालू असते कर्मेंद्र म्हणत असतात आणि त्याच्यानंतर आपल्याला गाढ झोप लागते. गाढ झोपत असं असते आपली अवस्था. आपण पूर्व पश्चिम झोपलो का दक्षिणोत्तर झोपले आपल्याला माहीत नसते. आपल्या उशाला पाण्यात आंब्या हा आहे की नाही माहीत. एखादा नागसर्प आला तर त्याची आपल्याला भीती वाटत नाही किंवा एखादी अप्सरा आली तर त्याचा मोह होत नाही. पण तिथे एक क्रिया चालू ठेवलेली आहे मोह. ती क्रिया कोणती हो त्या बॉडीला श्वास घे कोण म्हणतोय. तुमच्या उशाला ऑक्सिजन सिलेंडर आहे. ऑक्सिजन सिलेंडर आहे काय नाही त्याला श्वास घे कोण म्हणतोय. आणि त्याच्यानंतरची अवस्था आहे ती उन्मनी अवस्था आहे. म्हणून काय सांगितलं जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनेक नये मादे म्हणा का हो पंडित शाना. पंडित हा मोठा ज्ञानी आहे. देवाचं नाव येत नाही मला म्हणजे उपयोग नाही.
नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. संत तुकाराम महाराज म्हणतात, काय म्हणतात, जो नाव घेतो त्याचा मी दास होत आहे. आणि तुका म्हणे अवघा सर्वाधी पाहून सर्वाच्या ठिकाणी पाहून. पण ते काय होईल तिथं सुद्धा आपलं लक्ष नाही. तरुण इथं असतील तर संख्या कमी आहे तरी पण मी सांगतो, मला सांगा एक ग्लास आहे पाण्याचा, त्यातला अर्धा ग्लास तुम्ही पाणी प्या. अर्धा ग्लास पाणी प्यायला याचा अर्थ काय झाला, अर्धं सरलं आणि अर्धं उरलं म्हणतात त्याला. म्हणजे अर्धं उरलं पाणी आणि अर्धं सरलं. जे अर्धं सरलंय ते वर येणार काय, तसंच आहे. उपजे ते नासे नासे ते पुनर्पी दिसे हे घटिका अंतर जैसे परमनिगा. जे निर्माण होतं ते थोड्या काळासाठी असते आणि हळूहळू त्याचा नाश होतो. स्वामी विवेकानंद एकदा 1864 मला वाटतं काळ देऊ 1864 आणि 1902 त्या काळात स्वामी विवेकानंदांना एकदा रामकृष्ण परमहंसाने त्यांच्या गुरुवर्याने सांगितलं की तुम्ही शिकागोला चाललाय आणि शिकागोला जाता जाता काय करा, एक कलकत्त्याला आश्रमामध्ये जावा आणि आश्रमामध्ये जाताना एक संत आहेत त्या संतांचं दर्शन घ्यायला पुढे जावं. स्वामी विवेकानंद आपल्या कामाच्या ओघात ते विसरून गेले आणि 1893ला ज्यावेळी ते तिकडे गेले कुणीकडं शिकागोला. आणि शिकागोला आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की गुरुमुखातनं आलेलं काय असते तुम्हाला सांगा. त्यांनी सांगितलं का की कलकत्त्याला जावा, जाता जाता त्या आश्रमातून संतांचं दर्शन घ्या आणि मग पुढे जावा. 2 वर्षांनी त्यांच्या लक्षात आलं आणि 2 वर्षानं स्वामी विवेकानंद त्यांचं नाव नरेंद्रनाथ माहिती असं तर ते त्या ठिकाणी गेले. आणि गेल्यानंतर त्याने तिथल्या बरेच शिष्य लोक होती, त्यांना विचारलं संत कुठे आहे. ते म्हणले त्यांचं महानिर्वाण झालं वर्ष झालं. मग आता काय करायचं. स्वामी विवेकानंद विचारलं त्यांच्या आयुष्यातला एखादा प्रसंग तुम्ही सांगू शकाल काय. बरेच शिष्य होते, त्यातला एक शिष्य आला पुढे मी मला सांगतो म्हटलं. काय झालं मला, ते संत असताना असा एक प्रसंग घडला त्या आश्रमामध्ये. एक चोर आला म्हणते आणि त्याने काय केलं, ते वाममुक्षी त्यावेळी संत ते घेत होते दुपारी वेळी वाममुक्षी घेताना एक चोर आत आला, आश्रमाच्या आत आला आणि त्याने काय केलं, आश्रमाचं सगळं साहित्य गोळा केलं, 2 पोथी भरली आणि तो पळून चालत आला. आणि ज्यावेळी तो पळून चालला चोर, त्यावेळी जाता जाता त्या संतांच्या पायाला त्याला पाय लागला आणि तो पडला. त्या संतांना जाग आली, ते त्याच्या पोटापासून पळत गेले. कुठं पळत गेले, पूर्वीचा काळ होता म्हणजे 100-150 वर्षापूर्वीचा, असं वनात टेलवडीकडे गेले. तिथं गेल्यानंतर काय केलं, त्या चोरानं आपलं ते 2 हे होतं पोती पाठीवर टाकले. तरी पण ते संत पाठी लागले त्याच्या. ते चोर म्हटला, अहो मी तुमची चोरी घेतली ती टाकलेली आहे म्हणले, ती घ्या म्हणले तुमची तुम्हाला, मला काय झालं म्हटलं. ते संत धष्टपुष्ट होते, त्यांनी त्याच्याशी गडपड झाली आणि त्याला विचारलं. ते म्हणले ते पोत्यात टाकले ते घेऊन जा म्हणले. प्रसंग एवढाच सांगितला. स्वामी विवेकानंद त्याला विचारलं, तुम्ही सांगितले ठीक आहे म्हणले. ते संत त्या चोराच्या पाठोपाठ गेले, त्याच्यात पोती पडली, त्याला पुढे गळपिटला धरलं. पुढे काय झालं म्हणले, पुढे त्या चोराचं काय झालं म्हणले त्या शिष्याला. त्या शिष्याला उत्तर दिलं माझं आहे का. ते शिष्य म्हणला तो चोर मी आहे. संतांचा फक्त पाय संत संगतीची लागताच सर्व वासनेची मी जळून जाते, वासना जळून जाते. तुम्ही कधी गुरुचरित्र वाचला असेल का मला माहिती नाही. महाराजांनी चातुर्मास केला, औदुंबरला केला चातुर्मास. तर चातुर्मासाच्या ठिकाणी ज्यावेळी महाराज त्या ठिकाणी आले पहिल्यांदा 700 वर्षापूर्वी, दत्त महाराज नरसिंह सरस्वती स्वामी महाराज या ठिकाणी आले, त्यावेळी एक कोल्हापूरचं ब्राह्मण कुटुंब होतं. त्यांना एक अपत्य झालं आणि ब्राह्मण कुटुंबामध्ये त्याचं 5व्या वर्षी मुंज करायची असते. मग मुंज केल्यानंतर त्याला ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे, पण ज्ञान प्राप्त झालं नाही. ते मतिमंद झाला आणि मतिमंद झाला असा लहान मुलगा परत औदुंबरला गेला. आणि औदुंबरला तुम्ही कधी गेला असाल तर ती ही पंचगंगाची नदी आहे, ती भोगावती, कुंभी, कासारी, तुळशी आणि गुप्त सरस्वती अशा 5 नद्या मिळून ती पंचगंगा. आणि ती पुढं कृष्णाला मिळाली आहे. तिथं कृष्णाला म्हणजे वाडीला मिळाली आहे नरसिंहवाडी. तिथे कृष्ण आणि वेणी अशी सप्तगंगा आहे. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तो मतिमंद बालक त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या कृष्ण आणि वेणीच्या संगमाच्या ठिकाणी भुवनेश्वरी मातेचं मंदिर आहे. त्या भुवनेश्वरी मातेच्या मंदिरामध्ये तो मुलगा मतिमंद गेला आणि त्याने काय केलं, मतिमंद असलेल्या मुलानं आपली जीभ कापली आणि देवी पुढे टाकली. भुवनेश्वरी मातेच्या पुढे टाकली जीभ.
आणि तो मूर्छित होऊन पडला आणि त्याला त्या भुवनेश्वरी मातेनं दृष्टांत दिला. तो दृष्टांत असा आहे, तुम्ही 17 देव वाचा गुरुजन की औदुंबराच्या स्थळी असे तापसी महाबली अवतार जीवांच्या तुझ्या मनात जी जी काही इच्छा असेल त्या ठिकाणी तो औदुंबराच्या ठिकाणी जा. तिथं महाराज आहेत, महाराजांचं दर्शन घे आणि तुझी इच्छा पूर्ण करतील. त्याप्रमाणे तो बालक त्या ठिकाणी पोहत गेला. महाराज होते त्या ठिकाणी. महाराजांनी आपल्या जवळची भाग घेतली, त्याच्या तोंडामध्ये टाकली. तोंडामध्ये टाकली त्याला जीभ आली. नुसती जीभ आली नाही, त्याला वाचा आली. नुसती वाचा आली नाही, त्याला ज्ञान झालं. महाराजांनी तिथे चातुर्मास केला. महाराजांनी तिथे विमल पावले. महाराज पण त्या ठिकाणी नंतर 12 वर्षे वाडीला आले. जे नरसिंहवाडीमुळे तुम्ही जाता ती वाडीमध्ये आले महाराज. तिथं महाराजांच्या मनोहर पादुका येतात. म्हणून तो भाग सगळा सुजलाम सुफलाम आहे. महाराजांची कृपा आहे तिथे. त्याच्यानंतर महाराज गाणगापूरला गेले आणि मग गाणगापूरला महाराज 23 वर्ष होते. आणि 23 वर्ष असताना महाराज भीमाने अमरच्या नदीच्या समावर नित्यनेमानं पहाटेचं स्नान करायचे. नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि स्नान करत असताना त्या काळामध्ये सुद्धा एक महारोगी महाराजांच्या दर्शनाला गेला आणि महाराजांचं पाय झाला आणि महाराज म्हणला मला महारोग कमी करा. महाराजांचं लक्ष असं सहज गेलं. तिकडे एक लाकूड घेऊन चालला तर माणूस. त्या काळात सुद्धा नास्तिक माणसं होती. ती म्हणली काय महाराज झाला तुला आणि महाराजांचं दर्शन तुला काय म्हणणार. महाराजांचं लक्ष एका लाकूडवाड्याकडे गेलं आणि त्या महाराजांनी सांगितलं, दत्त महाराजांनी नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी सांगितलं त्या लाकडाने मुळे घे आणि ती काय कर भीमाने अमरच्या नदीच्या संगमावर जा आणि त्याला 7 घाटी पाणी घाला. 7 दिवस. महाराज पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला, चौथा दिवस झाला, 5वा दिवस झाला, 6वा दिवस झाला, 7वा दिवस झाला. तो नित्यनेमानं पाणी घालत होता. 7व्या दिवशी ज्यावेळी महाराज भीमाने अमरच्या नदीच्या संगमावर गेले आणि महाराजांनी काय केलं आपल्या कमंडलमधलं थोडं तीर्थ त्या दिशेने फेकलं. महाराज 7व्या दिवशी सकाळी त्या वाळलेल्या झाडाला पालवी फुटली. संध्याकाळी याचा महारोग कमी झाला. ही महाराजांची अवतारी कसा आहे ईश्वर अनादि आहे, आपण नादे आहोत. हा आपल्याला ईश्वरात फरक आहे. ईश्वर अनादि कालापासून आहे, आपण नादे आहोत. जीभ स्वाद घेते, जीभ स्वाद घेते आणि स्वाद घेतला का जीभ ती मग वाढ घालते. रामदास स्वामींच्याकडे एकदम काशीवर पंडित आला. काही माणसं उगाच वाद घालतात. वाद घालायसाठी आले मला. श्रीराम जय राम जय जय राम मंत्र चालू होता. त्यांच्याकडे तो गेला पंडित आणि म्हटला तुमच्याशी वाद घालायचा. समोर रामदासांनी सांगितलं. पुढे त्यांचा एक कृष्णानंद म्हणून शिष्य होता, त्याच्याकडे बोट केलं, त्याची जाऊन वाद घालून म्हणले. तो तिकडे गेला आणि त्यांना म्हटला मला तुमच्याशी वाद घालायचा. कृष्णानंद म्हणले तुम्हाला वाद घालायचा आहे मला घालायचं नाही म्हणले. नाही म्हणजे महाराजांनी सांगितले म्हणले. महाराजांनी सुद्धा सांगितले म्हणजे मला सांगा नाही म्हणले. परत महाराजांच्याकडे असं लक्ष केल्यानंतर महाराजांनी असं हात केला. बोला म्हणा वाद कसा घालायचा म्हणला. तर ते काय करायचे कृष्णानंद सुपाऱ्या फोडत होत्या. आडकीता येत होता आणि सुपाऱ्या असं फोडत होते. वाद सुरू करा म्हणला. तो पंडिताला म्हणला कृष्णानंद तुम्ही वाद घालायला तुम्ही सुरुवात करा म्हणला. हे नाही म्हणला तुम्ही करा म्हणला. वाद घालणाऱ्या माणसाचं बोलत सांगा तुम्ही सुरुवात करा म्हणला. कृष्णानंद म्हणले या सुपाऱ्या किती आहेत सांग. तू विचार करा. असं बऱ्याच वेळेला उत्तर सापडेल. त्याचं उत्तर त्याला सापडलं नाही. तो म्हणला किती आहे तुम्ही सांगा म्हणला. अहो नाही म्हणला मी प्रश्न तुम्हाला केलाय म्हणला. सुपाऱ्या किती तुम्ही विचारलाय तुम्ही मला कसं काय विचारायला म्हणला. कृष्णानंद शिष्य नसता तुम्ही सांगा म्हणला. नाही म्हणला तुम्हाला विचारलं तुम्ही सांगा म्हणला. वाद वाढला. शेवटी वादाचं उत्तर कृष्णानंद दिलं. सांगतो म्हणजे ठीक आहे. ह्या म्हणल्यावर ओझळ सुपाऱ्या म्हणला. मग ती मी सांगितलं असते की म्हटलं तुला सांगायचं नाही नको केलं म्हणले. सांगितलं का नाही सांगितलं का नाही म्हणले. मग तोच ज्ञानी माणूस तोच पंडित माणूस एक वाटी घेऊन गेला. वाटी घेऊन गेला समोर म्हणलं थोडं ब्रह्म द्या. समोर रामदासाने उत्तर दिलं महाराज आहे त्या वाटीला ब्रह्म काढून घे म्हणले. ज्ञानी माणसं जी असतात त्यांच्याकडे जास्त वाद घालायचा नसतो. त्यांना ती प्रत्युत्तर तुम्हाला करत नाही पण हळूहळू तुमच्या मार्गातून निघून जातात.
हळूहळू तुमच्या मार्गात जाताना बाबा जसं म्हणले बा जय जय वसुदेव धारे वसुदेव अनंत आनंदे वसती विषय व्याळी मिठी दिली या रुटी दाटी दे तुझी कृपा दृष्टी निर्विष होय म्हणून साधका तू माऊली पिके सरस्वत तुझ्या पावली या कारणे मी सावली नसंडी तुझी तो भक्त म्हणतोय जेव्हा मी तुझं पाय सोडायला तयार नाही कारण का सोडायला तयार नाही तुझ्या पायाला ज्ञान पिकतं तुझ्या पायाला ज्ञान निर्माण होतं म्हणून पंढरपूरच्या वाटला जाताना तुम्ही जाणाऱ्या माणसाचं दर्शन घेता का घेता हो कारण विठ्ठलाचे आरतीचं दर्शन घ्यायला मात्र तयार होईल मुक्ती दर्शन घेणाऱ्याचं इथं जरी दर्शन घेतलं तरी मुक्ती मिळते एवढा मार्ग सोपा एवढा मार्ग सोपा म्हणून तरी अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखास पात्र होईजे हे पुत्र माझे उघडे का पण काय झाले तिथं आपलं लक्ष नाही तिथं लक्ष नाही मग लक्ष द्यायला काय काय करावं लागेल तुम्ही जे नामस्मरण करता त्या नामस्मरणामध्ये वाढ आत्ता केलं की पुढल्या चैत्राला चालू करू नका आत्ता केलं की रोज 5 मिनिटं काय असणार घरात सकाळी असणार संध्याकाळी नाही आत्ता चैत्राला आला हनुमान जयंती लांब आहे म्हणून काय पुढल्या वर्षी चालू करशील रोज करा कधी करा म्हणून सांगितलं सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी करा तुम्ही बघा दिवसभर जेवढा विचार करता तो दुसऱ्याबरोबर त्यातला 20% विचार देवाबद्दल करा दुसऱ्याबद्दल शिव तिकडे कुठे गेला तिकडे काय केलं तुला तू तुझ्या कामाला गेला काय काय तुला ते काय सांगितलंय काम मग तू काय करतो तुमच्या मुलाचं म्हणून माऊली गोळी टाकल्या जैसा स्वभाव मारी बाबाचा आपण जरी बोली गोडी वाचा तरी अधिकाचा तयारला संतोष आली त्या लहान मुलाचा आई वडिलांना संतोष वाटतो आनंद वाटतो म्हणून जत्रेत किंवा यात्रेमध्ये गेल्यानंतर त्या मुलाला लहान मुलाला बाबा आई असेल तर अशी खांद्यावर घेते आणि त्याला पुढलं दाखवलं त्याला पुढलं काय असावं आपलं काय नाही आपलं आता झालं हे मुलांच्यासाठी करायचं आणि तो तुम्हाला सांगू तो तुम्हाला देत नाही तो तुम्हाला देतच नाही मग तो कुणाला देतो तो तुमच्या मुलासनी देतो कारण तुमची अंतर्मुख इच्छा काय असती की आपल्या मुलाला मिळावं तुम्ही बरोबर नावाला तुम्हाला मांडत असेल पण तो ओळखची इच्छा तुम्ही आता इथं जाता घंटा वाजवता ती घंटा तरी काय हो प्रत्येक देवाला घंटा म्हणजे काय असतो मला घंटा काय ठेवलेली तर ती विशिष्ट सप्तधातूपासून घंटा तयार केलेली आहे तिथं तुम्ही बाहेर ना आले की तुमचं नकारात्मक विचार पूर्ण आले त्याच्या खाली घंटा वाजवली की तुम्ही 7 सेकंद थांबायचं आहे माणसं 7 सेकंद सुद्धा मारायला थांबत नाही तिथनं पुढं जातात पुढं आली कासव असते ते कासव नाही आहे तर ती कासवी आहे आणि काश्मीर वैशिष्ट्य आहे तिला स्तन नसतं मग काश्मीरला स्तन नसते तर मग काश्मीरची पिलं मोठी कशी होतात काश्मीरला स्तन दुग्धपानासाठी नसतात मग काश्मीरची पिलं मोठी कशी होतात तर काश्मीर काय करते त्या पिलाकडे फक्त दृष्टी टाकते तसं काश्मीर पुढलं आपलं 4 पाय पुढलं तोंड आणि शिपूड अशी आत घेते तसं तुम्ही काम क्रोध मोह मत्सर धर्म अहंकार हे विकार आत घ्यायचे मग काशी काय करते त्या पिलाकडे फक्त दृष्टीने पाहते आणि पिला आपोआप मोठी होतात तुम्ही जेवढे करायचे आता वाचले असेल तसं तुम्ही तिथं जायचं आहे आणि त्या विठ्ठलाकडे बघायचं आहे त्या हनुमानकडे बघायचं आहे विठ्ठलाकडे बघायचं आहे आणि मग ते महाराजा बघायला सर्वचरण दृष्टी विठेवर साजरे तेथे माझे हरिभक्ती राहो अनेक न लगती माईक परात तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने तेथे माझे दुःखी जळून देशी तुकामणे अम्मा कळले त्याचे वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत मग ते परमात्मा पांढरून काय करतो तुम्हाला हळूहळू 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 मोठं करतो फक्त झाले काय तो मोठं करतो यावर आपला विश्वास नाही खरोखर सांगतो त्यानं आपल्याला कोरोनात वाचवलं म्हणून आम्ही तुम्ही बसलोय आता काय ताकद आहे आपली काय ताकद आहे सांगा पांडुरंगा जवळ पंढरपुरात महाराज मी 2 तास होतो मी पंढरपुरात जातात चंद्रभागे स्नान करतात चंद्रभागे स्नान केल्यानंतर भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतात भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतल्यानंतर नगरकृष्णा करतात नगरकृष्णा काढल्यानंतर संत चोखोबाकाचं दर्शन घेतात कारण काय घेतात तिथं संत चोखोबाकाचं दर्शन सुद्धा का ठेवलंय तिथं मन चोख करायला सांगितलं मन चोख झाल्याशिवाय मन शुद्ध झाल्याशिवाय नाम नाही मग नामदेव पाहिजे आणि मग नामदेव पाहिजे झाल्यानंतर आत्मदर्शनचा मार्ग मोकळा आहे मग त्या ठिकाणी गरुड खांब आहे मला तो गरुड खांब नाही आहे तो पुरंदर दासाचा खांब असा
त्याला पूर्वी चांदीचं पॉलिश होतं, आता काढले ते. आम्ही ते पूर्ण पॉलिश करत होतो त्यावेळी. तर त्याचं नाव पुरंदरदासाचा खांब असा आहे, कारण पुरंदरदासाने त्या खांबाखाली बसून पांडुरंगाची पदं म्हटलेली आहे, म्हणून त्याला पुरंदरदासाचा असं खांब म्हणतात. मग आज पुढे जायचं आणि उजव्या हाताला गेला ते शेतघर आहे. तिथं देवाचा आम्हाला प्रसाद मिळाला, महाप्रसाद मिळाला. 2 तास मी पांडुरंगाजवळ होतो. मागे जन्माची पुण्य असेल, या जन्माची थोडी कमाई असेल आणि सद्गुरूची कृपा असेल. 4 वर्षापूर्वी मी या ठिकाणी आलो म्हणून सांगितलं. मी त्याला महाराजांना आल्यावर बोलून गेलो की हनुमान माझ्या पाठीमध्ये घराला लावून लागला शिवेवाडीचा, तर मला इथनं गेल्यानंतर मला आळंदीत माऊलीच्या ठिकाणी सेवा मिळाली. कारण मला तुम्हाला गुळाची ढेप करता येते, तुम्हाला गुळाची ढेप करता येते, तुम्हाला गुढीची ढेप करता येत नाही. शिव गुळ आहे आणि ही गुळाची ढेप आहे. शिव गुळ आहे आणि ही गुळाची चव आहे, असं वेगळं करता येत नाही. याचा अर्थ असा आहे, गुळ आणि गुळाची चव वेगळी करता येत नाही, कापूर आणि कापराचा वास वेगळा करता येत नाही. नदी एकदा जर समुद्राला मिळालं तर नदीचं पाणी आणि समुद्राचं पाणी वेगळं करता येत नाही. तसा जो हरिभक्त आहे, जो साधक आहे, जो वैष्णव आहे, जो नामधारक आहे, त्याचं भगवंत असे असलेलं संतान तुम्हाला तोडता येत नाही, तोडण्याचा अधिकार ठेवलेला नाही. तो सगळं तुम्हाला देतो, सगळं तोच करतो, सगळं करतो. काय तुमची श्रद्धा पाहिजे, श्रद्धा पाहिजे. म्हणून ते म्हटले श्रद्धा वा लपते ज्ञान, श्रद्धा असेल तर ज्ञान आपोआप लागणार. म्हणून माऊली शब्द थोडा अर्थ सांगतो आणि बाकी माऊली म्हणजे काय, तर मा म्हणजे मानवता, तू म्हणजे उधारता, मिली म्हणजे निर्ता. ज्याच्याकडे मानव काय, ज्याच्याकडे उधार काय, ज्याच्याकडे निर्ता आहे, त्याला माऊली म्हणतात. आता माऊली कुणाला म्हणतात, आई कुणाला म्हणतात. तर चौकात एखादा मुलगा खेळत असेल तर आई म्हणणारे त्या ठिकाणी जाते चौकात, आपल्या मुलाच्या दंडाला करते, त्याला पकडून घरात आणते आणि म्हणते बैस लाडू खा, पाणी पिणे खेळायचं. ही क्रिया करते ती आई. आणि लाडूचा सगळा डबा घेऊन चौकात जाते आणि सगळ्यांना वाटते ती भाऊ. आपल्या मुलाला शेंगुराला बघून पुसते, दुसऱ्या मुलाला शेंगुराच्या शर्टला पुसते आहे. आईला सुद्धा माऊली म्हटलं. मला सांगा, आईच्या पोटी जन्म घेता आणि देव कुठे म्हणून विचारता. आईच्या पोटी जन्म घेता आणि देव कुठे म्हणून विचारता. बाळाला गंमत नाही आणली तरी आई नेहमी आनंदी, म्हणून आईला माऊली म्हटली. बाळाला गंमत नाही आणली तरी आई नेहमी आनंदी, नेहमी आनंदी. म्हणून एकट्यासाठी मागणी जाते ती भीक असते, भीक असते. कुटुंबासाठी मागणी जाते ती भिक्षा असते. सर्वांसाठी मागणी जाते, दान असताना सर्व विश्वासाठी मागणी ते पसायदान ते माऊलीनं मागितलं. म्हणून पसायदान महाराज उभी आहे की मुला तुमचे केले हे धर्मकीर्तन सिद्धीस नेले, हे धमाल जे बोलले पायीपणा. ही जे ज्ञानेश्वरी आहे याला संत नामदेव महाराजांनी याला वेदाची वेद म्हणते, याला निगम बोलते असा शास्त्रात शब्द आहे. संत जनाबाईने याला ज्ञानेश्वरी म्हणते. म्हणून पसायदान ती ओवी मुद्दामा मौलीमध्ये हे संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहितात. ज्यावेळी माऊली शांत झाल्या आणि माऊली शांत झाल्यानंतर माऊलीच्या लक्षात असावं की पसायदान झालं नाही. चांगदेव पासरी तुम्ही कधी वाचले असं मला माहिती नाही. चांगदेव पासरीमध्ये एक प्रसंग सांगतो तुम्हाला. तुम्ही अंधाऱ्या खोलीमध्ये बसला आणि तुम्ही अंधाऱ्या खोलीमध्ये बसल्यानंतर तुम्ही तुमचं डोळं मिटलं आणि डोळं मिटल्यानंतर तुम्हाला पुढलं दिसत नाही. क्षेत्री बरोबर आहे, पुढलं दिसत नाही. पण तुम्ही आहे याची जाणीव मला राहते. ती जाणीव राहणं म्हणजे तीच आहे. ती जाणीव तुम्हाला राहते. म्हणून पसरण्यात बोलले की मुळा तुमचे केले हे धर्मकीर्तन सिद्धीस नेले, हे तर महादेव देवले पायीपणा. म्हणून मुद्दाम मी या ठिकाणी नव्या पुढल्या वेळी असं करा, 9 आणि 12 अध्याय घ्या, दोन्ही अध्याय घ्या. 12 अध्यायामध्ये मला 20 श्लोक आहेत आणि 284 काहीतरी ओवे आहेत, 247 ओवे येतात. म्हणजे पुढल्या वर्षी बघा फारसं काय त्याला लागणार नाही. आता एक अध्याय तुम्ही 9 येतो तर 9 भक्तीच्या दृष्टीनं तो 12 अध्याय घ्या. मग त्या निमित्तानं तुम्ही आला तर ते लहान मुलांच्यावर संस्कार होतील, पुढे संस्कार होतील. त्या निमित्तानं आता हे नाव वाढायला मी आलो, हे लहान होत आता हे सगळं मोठं झालं. माझ्याने मिलन महाराजांची तर पुणे मौलीच्या वाटेवर भेट झाली म्हणून या ठिकाणी आलो. म्हणून मुद्दाम या ठिकाणी मी ओवी घेतली. तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखास पात्र होईचे, हे प्रतित्व माझे उघड आहे का. मौली काय म्हणते बघा, खळांची व्यंकटेश्वर म्हणजे काय हो,
दुष्ट माणूस मोठ्या खाणारे दुष्टाचा दुष्टपणा जाऊ दे आणि नुसता दुष्टपणा जाऊ दे असंही नव्हे तया असत कर्मी रती वाढो त्याचा सुद्धा उद्धार होऊ दे. ईश्वरनिष्ठांची मांदी आली म्हणजे काय ईश्वरनिष्ठ असणारी माणसांची संख्या वाढू दे संख्या वाढू दे म्हणून मी मुद्दाम मोही घेतली तरी अवधान एकली तिची मन सर्व सुखास पात्र होईल तर माझी उघड आहे का 5 मिनिटे तुम्ही भजन सर्व करून भजन म्हणा आणि मग माझी सेवा आटोपती घेतो. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा म्हणून या ठिकाणी बोलण्याच्या ओघात किंवा सांगण्याच्या नादात माझ्याकडनं काही अपशब्द गेले असतील तर ते माझ्या बुद्धीचा दोष आहे आणि जे चांगलं आहे ते माझे गुरुवर्य चैतन्य महाराज दिगलुगुरु यांचा आहे झालेली सेवा हनुमानाच्या चरणी विठ्ठलाच्या चरणी माता भगिनींच्या चरणी महाराजांच्या चरणी उपस्थितांच्या चरणी लहान मुलांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला सोलपुरा देतो. पसंत घेत नाही